नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सीएचओ या सिरीजमध्ये. तर या सिरीजमध्ये आपण अशा स्टुडंटसाठी ही सिरीज घेऊन आलो आहोत ज्या स्टुडंटला काय करायचं आहे, स्पेशली सीएचओ साठी प्रिपरेशन करायचं आहे. तर या सिरीजमध्ये आपण काय करत असतो, मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू बघत असतो आणि ही सिरीज कशी असते, पूर्णपणे मराठीमध्ये असते. आजचा जो एपिसोड आहे आपला या सिरीजचा कितवा आहे, 65th जो आहे तो आपला एपिसोड आहे. जर मागचे कोणी जे 64 एपिसोड जे आहेत जे कोणी बघितले नसतील तर ते बघून घ्यायचे आहे, जेणेकरून काय होईल, तुम्हाला एक लिंक लागेल. आणि आपली जी ही सिरीज असते, कुठली टार्गेट सीएचओ सिरीज, ही सिरीज काय करत असतो आपण, स्वामी सर आणि मी, आम्ही दोघ जण मिळून काय करत असतो, अल्टरनेट डेजला आपण काय करत असतो, घेत असतो. ठीक आहे. तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो सुरू करण्याच्या अगोदर काय करायचं, सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचे आहे. कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की द्यायचा आहे, किंवा तुम्हाला असे टॉपिक वाटतात की जे बाबा मला अवघड वाटतं, ते तुम्ही काय करू शकता, आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जे काय करतात सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत. त्याच्यानंतर हा आपलं जे चॅनल आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स टीम MNO, या चॅनलला काय करायचं, तुम्हाला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि युट्यूब प्रमाणेच आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत, तिथे पण तुम्ही आमच्यासोबत काय करू शकता, कनेक्ट होऊ शकता. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपली ही जी त्रिशूला सिरीज आहे, जी की कशाची आहे, MCQ ची काय आहे, सिरीज आहे. त्याचबरोबर ब्रह्मास्त्राची सिरीज आहे, ही कशी आहे, आपली थिअरी प्लस एमसीक्यू ची सिरीज आहे. आणि या दोन्ही पण सिरीज ज्या असतात दररोज संध्याकाळी 7 वाजता अल्टरनेट डेज येत असतात. त्याचबरोबर हा आपला सीएचओचा 2023चा महाराष्ट्र सीएचओचा काय आहे, प्रिव्हियस इयर पेपर आहे. त्याचं नागेश स्वामी सरांनी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे अनालिसिस केलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही हे काय करू शकता, तिन्ही पण जे आहेत आपल्या सिरीज बघू शकता. ह्या पण तुम्हाला युट्यूबवर मिळतील फ्री ऑफ कॉस्ट. चला, तर आपला जो पहिला क्वेश्चन आहे हा मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये काय दिला होता, होमवर्क दिला होता. तर काय म्हणतं बघा क्वेश्चन, अ पेशंट इज इंटुबेटेड. पेशंटला काय केलं आपण, इंटुबेट केलेलं आहे विथ एंडोट्रकियल ट्यूब, म्हणजे कशाने, एटी ट्यूबने, म्हणजे काय केलेलं, पेशंटला आपण एंडोट्रकियल इंटुबेशन केलेलं आहे. अँड टू कन्फर्म द प्लेसमेंट ऑफ द ट्यूब द बिसाइड चेस्ट एक्सरे इज रिकमेंडेड बाय. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, त्या बेड साईडला काय करायचं आहे, चेस्ट एक्सरे करून पेशंटची जी आहे ती ट्यूबची जी प्लेसमेंट आहे ती बरोबर आहे की नाही हे आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि हे आपल्याला कोणी सांगितलेलं आहे. ट्यूब इज करेक्टली प्लेस्ड इफ इट इज हाऊ मेनी सेंटीमीटर अबाउट द करिना. ठीक आहे. तुमचं जे करिना आहे ते करिनापासून ट्यूबची आहे ते किती सेंटीमीटर वर असायला पाहिजे, तर आपण काय म्हणू शकतो की ट्यूब काय झाली आहे, प्रॉपरली प्लेस झाली आहे. तर बघा, हा काय असतो, तुमचा ट्रकिया असतो. आणि या ट्रकियाचे काय होतात, दोन जे आहेत असे बायफर्गेशन होतात. ठीक आहे. बायफर्गेशन होतात आणि याला काय म्हणतो आपण, ब्रॉन्काय म्हणतो. याला आपण म्हणतो लेफ्ट ब्रॉन्काय आणि याला आपण म्हणतो राईट ब्रॉन्काय. ठीक आहे. आणि हा जो पॉईंट आहे जिथे बायफर्गेशन होत आहे, या बायफर्गेशन पॉईंटला आपण काय म्हणतो, करिना असं आपण म्हणतो. ठीक आहे. करिना असं आपण म्हणतो. करिना कपूरवाली करिना आहे का, तर नाही. ही करिना काय आहे, वेगळी आहे. हा काय एक पॉईंट आहे जिथून काय होतं, तुमच्या दोन ब्रॉन्कस जे आहेत त्या ट्रकियापासून बायफर्गेट होत आहेत. ठीक आहे. आणि त्या बायफर्गेशनच्या पॉईंट पासून तुमचा जो काय एटी ट्यूब जी आहे ते किती सेंटीमीटर असली पाहिजे, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, त्या एटी ट्यूबची प्लेसमेंट जी आहे ती करेक्टली आहे असं आपण म्हणू शकतो. तर बघा, जी तुमची जी इटी ट्यूब असते आणि हा जो तुमचा फॉर एक्झाम्पल हा ट्रकिया आहे असं समजा, आणि इथून काय झालं, तो असा बायफर्गेट झालेला असं समजा. ठीक आहे. आणि जर तुमची इटी ट्यूब जर फॉर एक्झाम्पल नॉर्मली काय असायला पाहिजे, इथे असायला पाहिजे, पण तुमची ट्यूब जर इथे असेल, ठीक आहे, तुमची ट्यूब जर इथे असेल तर आपण काय म्हणू शकतो, तुमच्या ट्यूबची प्लेसमेंट कशी आहे, टू हाय. ट्यूबची प्लेसमेंट कशी आहे, टू हाय आहे. तर काय होऊ शकतं बघा, तुमच्या जी ट्यूब आहे ती खूप वर असल्यामुळं काय होऊ शकतं, तुमची जी काही एअर आहे ती अशी इथून काय होऊ शकते, लीक होऊ शकते. एअर काय होऊ शकते, लीक होऊ शकते. त्याचबरोबर तुमचे जे काही वोकल कॉर्ड्स आहेत, या वोकल कॉर्ड्सला इंजुरी होऊ शकते. वोकल कॉर्डला काय होऊ शकते, इंजुरी होऊ शकते. आणि ट्यूब जी आहे तुमची काय होऊ शकते, ऍक्सिडेंटली निघू शकते. ठीक आहे. तुम्ही खूप वर ट्यूब ठेवली आहे आणि जर पेशंट थोडा जरी हल्ला वगैरे, ठीक आहे, किंवा पेशंटने पोझिशन चेंज केली, किंवा जर व्हेंटिवरचा पेशंट आहे, तुम्ही त्याला इंट्युबेट केला आहे आणि पेशंट काय झाला, अग्रेसिव्ह झाला. सडनली पेशंट जर अग्रेसिव्ह झाला तर पेशंट काय करतो, जे काही त्यांच्या आपण कॅथेटर्स वगैरे टाकलेले आहेत, आरटी टाकलेले आहेत, इंट्युबेशन केले, ते काढण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिलं काम जे आहे तो पेशंट अग्रेसिव्ह झाले तर ते करतो, काय करतो, सगळे ते इंट्राकॅथ काढून टाकतो. युरिनरी कॅथेटर असतील तर तो काढून टाकतो. आरटी जर असेल पेशंटला राईट ट्यूब ते काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. एंडोट्रेकियल ट्यूब जर असेल ते काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. बीपी कफ लावलेला असेल आपण ते काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. बेडवरून उठण्याचा प्रयत्न करतो. आणि हे करताना जर तुमची प्लेसमेंट आहे ही खूप हाय असेल तर काय होऊ शकतं, ऍक्सिडेंटल एक्स्ट्युबेशन होऊ शकतं. ऍक्सिडेंटल काय होऊ शकतं, एक्स्ट्युबेशन होऊ शकतं. ठीक आहे. एक्स्ट्युबेशन म्हणजे काय, एक्स्ट्युबेशन कधी म्हणतो आपण, जर एखादी आपण जी एंडोट्रकियल ट्यूब टाकलेली असेल ती जर आपण म्हणजे आपण बाहेर काढतो तर आपण काय म्हणतो, एक्स्ट्युबेशन असं आपण म्हणतो. ते इंट्युबेशनचे अपोजिट आहे. ठीक आहे. एक्स्ट्युबेशन.
तर हे ऍक्सिडेंटली होऊ शकतं जर तुम्ही काय केली, खूप जी वर आहे त्याची पोझिशन ठेवली तर. आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केली, इथं ही नॉर्मल होती, ठीक आहे. नॉर्मल पेक्षा तुम्ही काय कराल, खूप खाली आली तुमची ट्यूब. जर तुमची ट्यूब जर खूप खाली आली तर तुमची जी ट्यूब आहे ती काय होऊ शकते, ब्रॉन्कियल इंट्युबेशन तुम्हाला इथं बघायला मिळू शकतं. काय होऊ शकतं, ब्रॉन्कियल इंट्युबेशन तिथं होऊ शकतं. आणि जर तुम्हाला विचारलं की मोस्ट कॉमनली ब्रॉन्कियल इंट्युबेशन जे आहे ते कुठल्या साईडचं होतं, ठीक आहे. म्हणजे ही तुमची लेफ्ट साईड आहे आणि ही तुमची काय आहे, राईट साईड आहे. तर कुठल्या साईडचं जर तुम्हाला विचारलं ब्रॉन्कियल इंट्युबेशन हे मोस्ट कॉमनली होऊ शकतं, तर ते होऊ शकतं राईट साईडचं. राईट ब्रॉन्कियल इंट्युबेशन हे काय आहे, मोस्ट कॉमन आहे. का मोस्ट कॉमन आहे, कारण तुमची जी राईट वाला जो ब्रॉन्कस आहे तो कसा असतो, थोडासा लार्ज असतो. थोडासा कसा असतो, लार्ज असतो. आणि तुमचा जो लेफ्ट वाला असतो थोडासा तो कंपॅरेटिव्हली कसा असतो, लहान दिसतो, ठीक आहे. त्याचबरोबर आता असं इमॅजिन करा की तुमची जी ही आहे इंट्युबेशन ट्यूब आहे ही कुठे गेली, तुमची राईट मध्ये गेली. मग आता तुमची जर राईट मध्ये गेली म्हणजे तुम्ही काय करताय, जे काय तुम्ही एअरचा सप्लाय वरून देताय तो कुठे चाललाय, फक्त आणि फक्त कुठे चाललाय, राईट साईडच्या लंगकडे चाललाय. आणि तुमचा जो लेफ्ट साईडचा लंग आहे या लंग मध्ये एअर जे आहे ते 0 चालली आहे, काहीच एअर जात नाही, तर नील एअर चालली आहे. मग तुमच्या कालांतराने हे जे लेफ्ट साईड हे आहे लंग्स आहेत हे काय होणार, कोलॅप्स होणार. हे काय होणार, कोलॅप्स होणार. लंग काय होणार, कोलॅप्स होणार. का कोलॅप्स होणार, कारण तुम्ही काय केलं, तिकडची एअरची एंट्री पूर्ण तुम्ही बंद केलेली आहे. आणि जर तुम्ही एअरची एंट्री बंद केली तर या साईडचा जो लंग्स आहे तो काय होऊ शकतो, कोलॅप्स होऊ शकतो, ठीक आहे. म्हणजे जर आपण खूप वर ठेवलं तरी पण आपल्याला प्रॉब्लेम आहे, खूप खाली जरी ठेवली तरी पण आपल्याला प्रॉब्लेम आहे. म्हणजे जे आहे ते आपली प्लेसमेंट जी आहे ते एक्झॅक्टली कुठे असली पाहिजे, करिनापासून 1 ते 2 सेंटीमीटर कशी असली पाहिजे, वर असली पाहिजे, ठीक आहे. हे जो तुमची करिना आहे, ही जी तुमची करिना आहे, ठीक आहे, ही जी तुमची करिना आहे या करिनापासून बरोबर 1 ते 2 सेंटीमीटर, 1 ते किती, 2 सेंटीमीटर जे आहे तुमची ईटी ट्यूब असायला पाहिजे, ठीक आहे. तुमची ईटी ट्यूब जी आहे ती किती असायला पाहिजे, 1 ते 2 सेंटीमीटर एवढ्याच हाईटवर असायला पाहिजे. जेणेकरून जर आपण खूप वर घेतली तर आपल्याला ऍक्सिडेंटल एक्स्ट्युबेशन बघायला मिळू शकतं, वोकल कॉर्डला इंजुरी बघायला मिळू शकते, एअर लीक बघायला मिळू शकते. आणि जर आपण इंट्युबेशन करताना खूप खाली गेलो तर आपल्याला काय होऊ शकतं, ते आपण काय करू शकतो, ऍक्सिडेंटली, ठीक आहे, किंवा मिस्टेकनली आपण काय करू शकतो, राईट ब्रॉन्कस मध्ये घुसू शकतो. आणि जर तुम्ही राईट ब्रॉन्कस मध्ये घुसली एक तर काय होईल, तर तुमचा जो काय होईल ते पूर्ण, एक तर तुमचं ते इंट्युबेशन आहे ते कसं होईल, मिसप्लेस होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा पूर्ण जो आहे तो एअर कुठे जाईल, राईट लंग मध्ये जाईल. आणि तुमचा जो लेफ्ट लंग आहे तो कसा होईल, कोलॅप्स होईल. का, कारण तिथं खूप एअर जे आहे ते काहीच जात नाही, ठीक आहे. म्हणून इंट्युबेशन करताना जर आपल्याला कन्फर्म करायचं असेल, ठीक आहे, इंट्युबेशन जर करताना आपल्याला कन्फर्म करायचं असेल तर आपण पहिली गोष्ट करतो ते म्हणजे काय, चेस्ट एक्सरे. चेस्ट एक्सरेने आपण काय करू शकतो, कन्फर्मली सांगू शकतो की माझं इंट्युबेशन जे आहे ते करेक्टली या लेवलपर्यंत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, कॅप्नोग्राफी. कॅप्नोग्राफी करून पण आपण काय करू शकतो, इंट्युबेशन जे आहे ते प्रॉपरली इंट्युबेट झालेलं आहे की नाही हे बघू शकतो, ठीक आहे. पण जर आपल्याला गोल्ड स्टँडर्ड स्टेट विचारली किंवा जे आहे ते कन्फर्मेटिव्ह विचारली, तुम्ही चेस्ट एक्सरेला काय करायचे आहे, प्रायोरिटी द्यायची आहे, ठीक आहे. प्रायोरिटी कोणाला द्यायची आहे, चेस्ट एक्सरेला द्यायची आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय म्हणतं बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेज ऑफ अनस्थेसिया इज कॅरेक्टराइज्ड बाय स्टेज ऑफ सर्जिकल अनस्थेशिया. स्टेज ऑफ कुठली, सर्जिकल अनस्थेशिया. आईज रोल then become fixed and the corneal and laryngeal reflexes are lost. ठीक आहे. जेव्हा आपण अनस्थेशिया देतो एखाद्या पेशंटला, जेव्हा आपण एखाद्या पेशंटला अनस्थेशिया देतो, त्या अनस्थेशिया देत असताना तो पेशंट जो आहे तो सर्टन स्टेज मधून जातो, ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण दिल्या जो आहे त्याला अनस्थेशियाचा असर थोडासा कमी असेल, त्याच्यानंतर आपण दिल्याच्या नंतर थोडंसं मग अजून वाढेल, कालांतराने थोडंसं अजून वाढेल, कालांतराने थोडंसं अजून वाढेल, ठीक आहे. म्हणजे तो तुमचा जो अनस्थेशिया जो तुम्ही दिला होता तो काय जातो, असा स्टेज मधून जातो, ठीक आहे. किती स्टेज मधून जातो, 1, 2, 3 आणि 4, ठीक आहे. अनस्थेशियाला किती स्टेज असतात, तर 4 स्टेज असतात. तर ती स्टेज 1 जी आहे तिला आपण काय म्हणतो, स्टेज ऑफ अनल्जेशिया म्हणतो. हिला काय म्हणतो आपण, स्टेज 1 जी आहे तिला आपण म्हणतो स्टेज 1, तिला आपण म्हणतो स्टेज ऑफ अनल्जेशिया. स्टेज ऑफ काय म्हणतो, अनल्जेशिया. स्टेज ऑफ अनल्जेशिया हिला काय म्हणतो, कारण जसंही आपण पेशंटला अनल्जेशिया देणार, सॉरी अनस्थेटिक ड्रग आपण देणार, पेशंटला काय व्हायला लागतं, त्याचे जे पेन रिसेप्टर्स आहेत ते बंद व्हायला लागतात. आणि पेन रिसेप्टर त्याचे बंद होतात आणि म्हणून काय होतं, पेशंटला जे आहे ते पेन फील होत नाही, कुठल्याही प्रकारचं काय होत नाही, त्या पेशंटला पेन फील होत नाही. आणि या स्टेजमध्ये पेशंट कसा असतो, कॉन्शियस असतो, पेशंटला सर्व समजत असतं. फक्त पेशंटला जे आहे त्याच्या सेन्सरीच्या न्यूरॉन्स आहेत त्या फक्त काम करायचं बंद करतात, पेशंटला फक्त पेन होत नाही. जर तुम्ही काय केली,
निडल घेतली आणि निडल घेऊन जेव्हा पण तुम्ही पेशंटला ज्या ठिकाणी तुमचा जो काही तुमचा टार्गेट ऑर्गन आहे त्या टार्गेट ऑर्गनच्या जवळपास जर तुम्ही काय केलं, प्रिक केलं, तर जेव्हा तुम्ही पेशंटला विचारलं, बाबा तुम्हाला होतंय काय, पेन होतोय काय, पेशंट काय म्हणणार, नाही म्हणणार, किंवा मग काय म्हणणार की थोडंसं मला काय होतं, जाणवतंय की मला निडल तिथे लागल्यासारखी, पण मला अजून पेन होत नाही. ठीक आहे, मग ते जसे पेनचे रिसेप्टर्स आहेत त्यांची ऍक्टिव्हिटी काय होते, फक्त कमी होते या स्टेजमध्ये, अजून काय होत नाही, पूर्णपणे जो अनस्थेसिया जो आहे अजूनपर्यंत पेशंटला पूर्णपणे काय झालेला नाहीये, इफेक्ट झालेला नाहीये. मग काय बघतो आपण की जेव्हा आपण स्टेज 2 मध्ये जातो, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, स्टेज 2 मध्ये जेव्हा गेलो तेव्हा आपल्याला काय काय बघायला मिळतं बघा. जेव्हा आपण स्टेज 2 मध्ये जातो त्याला आपण काय म्हणतो, स्टेज ऑफ एक्साइटमेंट, और त्याला काय म्हणू शकतो आपण, डेलिरियम. म्हणजे ह्या स्टेजमध्ये पेशंट जो आहे तो काय होतो, खूप सारा एक्साइट जास्त होतो. पेशंट काय होतो, खूप जास्त एक्साइट होतो. कशामुळे होतं, तर आपण अनेस्थेसिया दिल्यामुळे. मग याच्यामध्ये पेशंट काय करू शकतो, ओव्हर ऍक्टिव्हिटी दाखवू शकतो. पेशंटचे जे रिफ्लेक्सेस आहेत ते आपल्याला कसे बघायला मिळतात, हायपर ऍक्टिव्ह बघायला मिळतात. पेशंट जो आहे तो काय करू शकतो, बेडवरून उठण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणजे ओटी टेबलवरून. ठीक आहे, बेडवरून म्हणजे ओटी टेबलवरून काय करू शकतो, उठण्याचा प्रयत्न करू शकतो. पेशंट शाउट करण्याचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे, शाउट करण्याचा म्हणजे ओरडण्यासारखे वगैरे जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला सिम्पटम्स बघायला मिळू शकतात. त्याचबरोबर पेशंटमध्ये काय होतात, जे रेस्पिरेशन्स आहेत ते रेस्पिरेशन कसे होतात, इर्रेग्युलर होतात. काय होतात, रेस्पिरेशन या स्टेजमध्ये पेशंटचे इरेग्युलर होतात. बघा, फर्स्ट स्टेज जी आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त पेन कमी झालं होतं, पेशंट कॉन्शियस होता. आता याच्यामध्ये कॉन्शियसनेस पेशंटचे जे आहे ते सेन्सोरियम जे आहे ते काय होतं, अल्टर्ड होत चाललं आहे. पेशंटची कॉन्शियसनेस येथे काय होतं, इफेक्ट होत आहे. काय होतं याच्यामध्ये, पेशंट एक्साइट होत आहे, खूप जास्त एक्साइट होत आहे, आणि जास्त एक्साइट झाल्यामुळे पेशंट ओरडतोय. पेशंट काय करतो, पेशंटचे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होतात पेशंटला, पेशंट ओव्हर ऍक्टिव्ह करतोय. पेशंटचे जेव्हा तुम्ही रिफ्लेक्सेस चेक करणार ते हायपर ऍक्टिव्ह येत आहेत. ठीक आहे, हे सगळं जे आहे ते डेलिरियम होतं. ठीक आहे, आणि याला आपण काय म्हणतो, स्टेज 2 म्हणतो, स्टेज ऑफ एक्साइटमेंट अँड डेलिरियम असं आपण याला म्हणतो. त्यानंतर इथे तुमची स्टेज 3. ठीक आहे, स्टेज 3 यालाच आपण काय म्हणतो, स्टेज ऑफ सर्जिकल अनस्थेसिया. यालाच आपण काय म्हणतो, स्टेज ऑफ सर्जिकल अनस्थेसिया. ही जी स्टेज असते ही काय असते, आपली टार्गेट स्टेज असते. टार्गेट स्टेज फॉर सर्जरी. म्हणजे जो कोणी अनस्थेटिक ड्रग देतोय त्याला काय हवी असते, ही स्टेज हवी असते. ठीक आहे, स्टेज नकोय त्याला, ही पण स्टेज नको, आणि त्याला ही पुढची स्टेज पण नको. त्याला कुठली स्टेज हवी आहे, तर स्टेज नंबर 3 हवी आहे. जेणेकरून त्याची काय होईल, जो कोणी सर्जन आहे, जो की सर्जरी परफॉर्म करणार आहे, त्याचं आणि जो अनस्थेटिक आहे, आपल्या या दोघांच्या रिक्वायरमेंट जे आहे ते कुठे मिळतात, तर त्यांना स्टेज 3 मध्ये मिळतात. मग स्टेज 3 मध्ये तुमचा जो पेशंट असतो त्या पेशंटचे जे रिफ्लेक्स काय होतात, लॉस्ट होतात. ठीक आहे, रिफ्लेक्स काय होतात याच्यामध्ये, लॉस्ट होतात. मग तुमचे लॅरेंजियल रिफ्लेक्स असतील, कॉर्नियल रिफ्लेक्स असतील, ठीक आहे, आणि अदर रिफ्लेक्स असतील, ठीक आहे, ब्रँकिया, तुमचं बायसेप रिफ्लेक्स झाली, ठीक आहे, त्याच्यानंतर बाबिन्स्की वगैरे जे काय सगळे रिफ्लेक्सेस आहेत तुमचे, ते सगळे रिफ्लेक्सेस आहेत आपल्याला बऱ्यापैकी याच्यामध्ये काय बघायला, आपल्याला लॉस्ट बघायला मिळतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतात, आयज फिक्स्ड होतात. याच्यामध्ये पेशंटला आपल्याला काय करायला लागतो, ऑक्सिजन सपोर्ट द्यायला लागू शकतो. ठीक आहे, ऑक्सिजन सपोर्ट द्यायला लागू शकतो. पेशंट इथे अनकॉन्शियस असतो. पेशंट कसा असतो, इथे अनकॉन्शियस असतो. ठीक आहे, इथे रेस्पिरेशन जे आहे पेशंटचे रेग्युलर होतात. पेशंटचे रेस्पिरेशन कसे होतात, रेग्युलर होतात. का, कारण पेशंटला आपण O2 सपोर्ट दिला, त्याच्यामुळे पेशंटची बॉडी जी आहे ती कंपन्सेट करण्याचा प्रयत्न करणार नाही. बॉडीला जे काही तुम्ही ऑक्सिजन देणार तेवढ्यामध्ये बॉडी हे काय होते, त्याला ऍक्सेप्ट करते. जर पेशंटचा रेस्पिरेशन मसल्स आहेत त्या जर व्यवस्थित असतील तर आपली जी बॉडी आहे ते रेस्पिरेशन जे आहे ते रेग्युलर करते. पण जर तुमच्या आता स्टेज 3 पासून जर तुम्ही स्टेज 4 कडे गेलात, ठीक आहे, तुम्ही काय केला, स्टेज 3 पण तुम्ही ओलांडलेली आहे, आणि आता तुम्ही कुठे गेलात, स्टेज 4 ला आलेला आहात. स्टेज 4 ला आलात, आणि जेव्हा तुम्ही स्टेज 4 ला आलात त्याला आपण काय म्हणतो, स्टेज ऑफ मेडुलरी पॅरालिसिस. स्टेज ऑफ मेडुलरी पॅरालिसिस असं आपण म्हणतो. याच्यामध्ये जो आहे तर आपण काय म्हणू शकतो, की तुमचा अनस्थेसिया जो आहे तो एक तर काय झाला, त्याचा ओव्हरडोस झाला, किंवा झाला डोस काय केला तुम्ही खूप जास्त दिला आहे, किंवा तुम्ही काय केलं, खूप फास्ट अनस्थेसिया पुश केलाय. याच्यामुळे काय होऊ शकतं, स्टेज ऑफ मेडुलरी पॅरालिसिस होऊ शकतं. याच्यामध्ये पेशंट जो आहे तुमचा रेस्पिरेटरी अरेस्ट होऊ शकतो पेशंटला. म्हणजे काय होतं, तुमचे जे रेस्पिरेटरी मसल्स आहेत ते सर्व पॅरालिसिस होतात. पेशंट जो आहे तो स्पॉन्टेनियस ब्रिदिंग करणं बंद करून टाकतो. तुम्हाला पेशंटला लवकरात लवकर प्रॉम्प्टली व्हेंटिलेटर सपोर्ट देण्याची गरज पडू शकतो. त्याचबरोबर पेशंट जे आहे ते कार्डियाक अरेस्टमध्ये जाऊ शकतो. पेशंट काय होऊ शकतो, कार्डियाक अरेस्टमध्ये जाऊ शकतो. आणि हे जे आहे ते खूप डेंजरस जे आहे ते स्टेज आहे. कुठली, 4th स्टेज आहे ते खूप डेंजरस स्टेज आहे. याच्यामध्ये तुमच्या अनस्थेशियनचं खूप आणि खूप प्रॉम्प्टली काय लागतं, मॅनेजमेंट इंटरव्हेन्शन ची गरज असते. ठीक आहे, म्हणून
जेव्हा आपण स्टेज 1, 2, 3 आणि 4 शिकत असतो, ठीक आहे, तुमची जी स्टेज 1 असते याच्यामध्ये काय होतं, फक्त अनालिसिस होतो. स्टेज 2 मध्ये पेशंट खूप जास्त एक्साइट होतो. स्टेज 3 जी असते ती आपल्याला जी हवी असते स्टेज, जी आपल्याला सर्जरी परफॉर्म करायला लागते, ठीक आहे, ती स्टेज म्हणजे कुठली, तर तुमची स्टेज 3. आणि स्टेज 4 कुठली, ही अशी स्टेज आहे जी आपल्याला नको होती. ठीक आहे, तुमची 1, 2 आणि 3 ह्या स्टेज काय आहेत, रेग्युलरली जेव्हा तुम्ही अनेस्थेसिया देतो तेव्हा तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे, डायरेक्टली तुम्ही स्टेज 3 जाता का, नाही, स्टेज 1 पासून 2 पासून 3 पर्यंत तुम्ही जाता. पण ही स्टेज 4 जी आहे हे ढगातल्या कुठल्याही अनेस्थेसिस्टला हवी नसते. ठीक आहे, आपण म्हणतो बघा कधी कधी की असं गावाकडे म्हणतात की एखाद्याचं काय झालं, ऑपरेशन नंतर मृत्यू होता आणि काय म्हणतात की भूल न उतरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर भूल न उतरल्यामुळे मृत्यू होणे म्हणजेच काय, तुमचं मेडुलरी पॅरालिसिस. तुमचा पेशंट जो आहे तो काय केला आहे, जो स्टेज ऑफ अनेस्थेसिया आहे, स्टेज ऑफ सर्जिकल अनेस्थेसिया आहे, त्याच्या पुढे जाऊन काय केलं आहे, आता जास्त पुढच्या एका स्टेजला गेला आहे आणि पेशंटला काय करायला लागणार आहे, आता अनेस्थेसिस्ट इमिडिएट इंटरव्हेन्शन करण्याची गरज आहे. कारण पेशंटचं जे कार्डियाक आणि जे रेस्पिरेटरी हे दोन जे एकदम व्हायटल ऑर्गन्स आहेत, त्या व्हायटल ऑर्गनला काय होऊ शकतं, डॅमेज होऊ शकतं आणि ते जर डॅमेज झालं तर पेशंटची डेथ पण होऊ शकते. म्हणून सर्वात डेंजर जर स्टेज कुठली म्हटलं तर स्टेज 4 ऑफ सर्जिकल अनेस्थेसिया. ठीक आहे, कुठल्या कुठल्या स्टेज बघितल्या आपण, 1, 2, 3, 4. पहिली बघितली आपण स्टेज ऑफ अनल्जेसिया. सेकंड स्टेज बघितले आपण स्टेज ऑफ डेलिरियम किंवा एक्साइटमेंट. आणि थर्ड स्टेज दिला आपण काय म्हटलं, स्टेज ऑफ सर्जिकल अनेस्थेसिया. आणि फोर्थ स्टेज दिला आपण म्हटलं स्टेज ऑफ मेडुलरी पॅरालिसिस. ठीक आहे, तर मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, ही काय आहे, सर्जिकल स्टेज ऑफ सर्जिकल अनेस्थेसिया कुठली, ज्यामध्ये काय झाले, तुमचे आईज काय झाले आहेत, रोल झाले आहेत, आईज रोल झाले आहेत, त्यानंतर फिक्स बनलेले आहेत आणि कॉर्नियल आणि लॅरिंजेल डिफरन्सेस पण काय झाले, तर काय झाले तुमचे लॉस झालेले आहेत. आणि याला कुठलं म्हटलं आपण, स्टेज ऑफ सर्जिकल अनेस्थेसिया. मग स्टेज ऑफ सर्जिकल अनेस्थेसिया आपण कुणाला म्हणतो, तर थर्डला म्हणतो. याच्यामध्ये बघा काय झालं, तुमचे रिफ्लेक्सेस लॉस झालेले आहेत. ठीक आहे, पेशंट काय झालाय, अनकॉन्शियस झालेला आहे, ओटू सपोर्ट लागला पेशंटला, पेशंटच्या आईज काय झाले, फिक्स झालेले आहेत. ह्या सगळ्या ज्या आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेल्या रिक्वायरमेंट्स आहेत, हे जे तुमचा ऑप्शन बी जो आहे, म्हणजे काय स्टेज 3 काय करतोय, मीट करतोय. स्टेज 1 मध्ये काय होतं, फक्त आणि फक्त अनल्जेसिया होतो. स्टेज 3 म्हणजे काय, आपली सर्जिकल अनेस्थेसियाची स्टेज आहे. स्टेज 2 जी आहे ती कशी आहे, आपली एक्साइटमेंट किंवा काय म्हणू शकतो आपण, डेलिरियम म्हणू शकतो. आणि स्टेज 4 काय आहे, आपली स्टेज ऑफ मेडुलरी पॅरालिसिस. स्टेज ऑफ मेडुलरी पॅरालिसिस. ठीक आहे, तर याचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन बी जे आहे त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. या क्वेश्चनचं मी तुम्हाला आन्सर सांगितलं, याचा आन्सर 1 ते 2 असणार आहे. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय आहे, 1 ते 2 सेंटीमीटर. सॉरी राहिलं होतं ते. हा, चला नेक्स्ट क्वेश्चन. बघा क्वेश्चन काय म्हणतो, याचे जे खूप मोठे क्वेश्चन असतात ना, याला थोडंसं नीट वाचा. आणि ह्या मोठ्या क्वेश्चन मध्ये काहीच नसतं. ठीक आहे, याचा जो मेन इम्पॉर्टंट एकच सेंटेन्स असतो, बाकीचा सगळा याच्यामध्ये फॉपट पसारा असतोय, जे की आपल्याला माहितीच नसतं, पण एक्झामिनरने जाणून बुजून दिलं असतं कशासाठी, आपला टाइम खराब करण्यासाठी. तर मला काय म्हणतो क्वेश्चन, द नर्स इज प्रोव्हाइडिंग इंडिव्हिज्युअल कॅथेटर केअर टू हर असाइन्ड मेल पेशंट. ठीक आहे, तिला एक मेल पेशंट झाला होता असाइन, आणि त्याला काय करत होती, इंडिव्हिज्युअल कॅथेटर केअर. ठीक आहे, पेशंटला काय केले होते, एक इंडिव्हिज्युअल कॅथेटर होतं आणि त्या कॅथेटर केअरची काय करत होती, पेशंट ती जी नर्स आहे ती काय करत होती, बघत होती. आफ्टर क्लिनिंग द ग्लॅन्स पेनिस, मग तिने काय केलं की ग्लॅन्स पेनिस क्लीन केलं. आणि द नर्स नोटिस दॅट द फोरस्किन रिट्रॅक्टेड बिहाइंड द ग्लॅन्स पेनिस अँड कॅन नॉट बी पुल्ड बॅक फॉरवर्ड. ऑन द डॉक्युमेंटेशन द नर्स विल यूज विच टर्मिनॉलॉजी टू एक्सप्रेस दिस कंडिशन. ठीक आहे, मग तिने काय केलं होतं, जेव्हा तिला काय करायची होती, कॅथेटर केअर करायची होती, तिने काय केलं होतं, पेशंटचा ग्लॅन्स पेनिस काय केलं होतं, रिट्रॅक्ट केला होता. रिट्रॅक्ट केलं, मग तिने काय केलं, पूर्ण ग्लॅन्स पेनिस क्लीन केला, पूर्ण जे आहे ते कॅथेटर क्लीन केलं, सर्व प्रोसिजर केली. मग आता ही सर्व प्रोसिजर केल्याच्या नंतर तिने जो काही ग्लॅन्स पेनिस जो रिट्रॅक्ट केला होता, तो जो आहे तो काय करायला पाहिजे होता, परत काय करायला आपण रिप्लेस करायला पाहिजे. ठीक आहे, रिप्लेस करायला पाहिजे. आणि तिने जेव्हा ती रिप्लेस करायला गेली तेव्हा तिला असं आढळलं की मी काय करू शकत नाही, ते रिट्रॅक्टेड ग्लॅन्स पेनिस जो आहे तो आता मी रिप्लेस करू शकत नाहीये. ठीक आहे, मग ही जी फाइंडिंग्स आहे तिने जेव्हा डॉक्युमेंट करण्याची तिची वेळ येईल तेव्हा डॉक्युमेंट करताना तिने काय डॉक्युमेंट केलं पाहिजे. फर्स्ट ऑप्शन मध्ये तिने फिमोसिस लिहायला पाहिजे, सेकंड मध्ये तिने पॅराफिमोसिस लिहायला पाहिजे, थर्ड ऑप्शन मध्ये तिने हायपोस्पाडियासिस लिहायला पाहिजे, आणि फोर्थ ऑप्शन मध्ये तिने सर्कमसिजन लिहायला पाहिजे. तर बघा, तुमचा जो पेनिसचे स्ट्रक्चर असते, ठीक आहे, हे काय असते, पेनिसचे स्ट्रक्चर असते. फॉर एक्झाम्पल हा काय तुमचा ग्लॅन्स पेनिस आहे. ठीक आहे, हा काय ग्लॅन्स पेनिस आहे, आणि या ग्लॅन्स पेनिसच्या वर काय असतं, एक फोर स्किन असते. काय असते, एक फोर स्किन असते. ठीक आहे, ही जी फोर स्किन असते, ही फोर स्किन जी आहे ती जेव्हा आपण रिमूव्ह करतो, ठीक आहे, जेव्हा आपण काय करतो, रिमूव्ह करतो, त्याला आपण काय म्हणतो, सर्कमसिजन म्हणतो. ही काय आपण एक सर्जिकल प्रोसिजर करतो, त्याला आपण काय म्हणतो, सर्कमसिजन म्हणतो. ठीक आहे, ही जी तुमची ग्लॅन्स पेनिस आहे जेव्हा अशी मागच्या साईडला रिट्रॅक्ट होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, फायमॉसिस म्हणतो.
त्याला आपण काय म्हणतो, फायमॉसिस असं म्हणतो. आणि जेव्हा एकदा जर फॉर एक्झाम्पल तुमची रिट्रॅक्ट झालेली असेल, ठीक आहे, हे ग्लास पेनिस आहे आणि इथे काय स्किन आहे, ठीक आहे, इथे काय तुमची स्किन आहे कुठली, फोर स्किन. आता ती तुम्ही रिट्रॅक्ट केलेली काय होत नाही, परत इकडे रिप्लेस होत नाहीये, परत काय होत नाही, रिप्लेस होत नाहीये. तर याला काय म्हणतो आपण, पॅराफिमॉसिस म्हणतो. याला आपण काय म्हणतो, पॅराफिमॉसिस असं आपण म्हणतो. बघा, जर मागे जात नसेल तर आपण फिमॉसिस म्हणतो आणि जर पुढे येत नसेल तर आपण काय म्हणतो, पॅराफिमॉसिस म्हणतो. एवढं सिंपल आहे. बरं, ठीक आहे. आता सर इथे ही मागे गेलेली आहे, मग इथं पुढे नाही जात तर ठीक आहे ना, होईल थोड्या वेळानंतर जाईल, ठीक आहे. पण असं नाही. जर तुम्ही काय केलेली असेल, स्किन जी आहे ती रिट्रॅक्ट केली असेल आणि जर तुम्ही ती तुमचं काम झाल्याच्या नंतर, म्हणजे आता जनरली आपण जेव्हा कॅथेटर इन्सर्ट करतो पेशंटला, तेव्हा आपण काय करतो, ती फोरस्किन जी आहे ती काय करतो, रिट्रॅक्ट करतो. आपण कॅथेटर इन्सर्ट करतो, कॅथेटर इन्सर्ट करण्यात झाल्यानंतर आपण काय करतो, ती परत काय करतो, ती जशी रिट्रॅक्ट केलेली स्किन होती तशी आपण काय करतो, रिप्लेस करतो. जर तुम्ही ती रिप्लेस नाही केली, ठीक आहे, जर तुम्ही काय केली, ती रिप्लेस केली नाही, तर तुमचं जे ग्लास पेनिस आहे तिथे काय होऊ शकतो, इडेमा होऊ शकतो. इफ नॉट रिप्लेस्ड, इफ नॉट रिप्लेस म्हणजे ग्लान्स पेनिस आहे, तर ग्लान्स पेनिसवर काय होऊ शकतं, इडिमा येऊ शकतो. इडिमा येऊ शकतो, ठीक आहे. त्याच्याबरोबर काय होऊ शकतं, व्हीनस कंजेशन होऊ शकतं. जे वेन आहे त्या काय होऊ शकतं, कंजेशन होऊ शकतं त्या वेनचं. त्याचबरोबर तिथं जो ब्लड सप्लाय आहे, ब्लड सप्लाय आहे कशाचा, ग्लास पेनिसचा, ब्लड सप्लाय काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. आणि कुठल्याही गोष्ट जर ब्लड सप्लाय कमी झाला तर काय होतं, इश्चेमिया होतो. आणि इश्चेमिया झाला तर कालांतराने काय होतं, तर नेक्रोसिस होतं. आणि हे सगळं जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, जो काही तुमचा पॅराफिमॉसिस होता तो काय केला पाहिजे, तुम्ही व्यवस्थित केला पाहिजे. मग तो तुम्ही हा तरी होतच नाही, ठीक आहे. मग तुम्ही काय करायला पाहिजे, तुमचे जे काही सर्जन असतील त्या सर्जनला काय, किंवा जे काही ट्रीटिंग फिजिशियन असतील त्यांना तुम्ही इन्फॉर्म करायला पाहिजे की पेशंटची जी आहे ती स्किन रिट्रॅक्ट केली होती पण आता रिप्लेस होत नाही आहे. मग सर्जरी याच्यामध्ये आपण काय करायला लागतं, आपल्याला सर्जिकल इंटरव्हेन्शन करण्याची गरज पडते. इथे एकतर आपण काय करू शकतो, सर्कमसिजन करू शकतो. म्हणजे ही काही ग्लान्स पेनिसवरची जी काही स्किन आहे जिला आपण फोर स्किन म्हणतो किंवा प्रिप्यूस असं म्हणतो. काय म्हणतो, प्रिप्यूस म्हणतो किंवा काय म्हणतो, फोर स्किन असं म्हणतो, ठीक आहे. ही जे प्रिप्यूस किंवा फोर स्किन आहे हे काय करायला लागतं, आपल्याला सर्जिकली रिमूव्ह करावं लागतं. आणि जेव्हा आपण ते सर्जिकली रिमूव्ह करतो त्या प्रोसिजरला काय म्हणतात, सर्कमसिजन असं आपण म्हणतो, ठीक आहे. एक तर तुम्ही तिथं सर्कमसिजन करू शकता किंवा तुम्ही काय करू शकता, लॅटरल स्लिट करू शकता. लॅटरल स्लिट करू शकता, ठीक आहे. सर्कमसिजन मध्ये आणि लॅटरल सिजन मध्ये काय फरक आहे सांगतो तुम्हाला. बघा, फॉर एक्झाम्पल काय आहे तुमचं पेनिस आणि हा काय आहे पुढचा, हा ग्लान्स पेनिस आहे, इथपर्यंत तुमची काय आहे, स्किन आहे, ठीक आहे. मग तुम्ही जर ही असं जर राऊंड शेप मध्ये पूर्ण जे आहे ते असं जर कट केली तर याला आपण काय म्हणतो, सर्कमसिजन म्हणतो. काय म्हणतो, सर्कमसिजन म्हणतो. मग त्याच्याच बदल्यात जर तुम्ही काय केलं, फॉर एक्झाम्पल हे काय तुमचा पेनिस आहे, हा ग्लान्स पेनिस आहे, ठीक आहे, हा काय ग्लान्स पेनिस आहे आणि तुमची स्किन आहे, ठीक आहे. स्किन काय होती, अशी होती. मग जर तुम्ही त्या स्किनला काय केलं, या लॅटरल साईडने काय केलं, एक असा कट दिला, असा आडवा एक कट दिला, तर मग तुमची काय होणार आहे, स्किन रिप्लेस होणार आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते स्टिचेस घेऊ शकता, ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, लॅटरल स्लिट म्हणतो. याला आपण काय म्हणतो, लॅटरल स्लिट म्हणतो. हे तुमच्या काय दोन मेथड आहेत जे की आपल्याला फिमोसिस आणि पॅराफिमोसिस मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात, ठीक आहे. तर बघा, आता क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे की ती स्किन काय होत नाहीये, रिप्लेस होत नाही. जशी तिने आपण काय केली होती, रिट्रॅक्ट केली होती, ती आता काय करत नाही, आपण परत काय करू शकत नाही, जशाच तशी रिप्लेस करू शकत नाही. त्या कंडिशनला आपण फिमोसिस म्हणतो का नाही, फिमोसिस मध्ये म्हणतो जर पण जी स्किन आहे ती जर मागे जात नसेल, ठीक आहे, अशी पुढे आलेली स्किन आहे आणि ती जर मागे जात नसेल त्याला आपण काय म्हणतो, फायमोसिस म्हणतो, जे की चुकीचा आन्सर आहे. पॅराफिमोसिस, बघा पॅराफिमोसिस मध्ये आपण काय म्हटलं, तुम्ही काय केलं होतं, स्किनला मागे ठेवत ही स्किन तुम्हाला पुढे ढकलायची आहे तर ते होत नाही, याला आपण काय म्हणतो, पॅराफिमोसिस म्हणतो, जे की आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट थर्ड ऑप्शन, हायपोस्पोडियासिस. बघा, हायपोस्पोडियासिस आणि इपिस्पोडियासिस हा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. फॉर एक्झाम्पल हा काय पेनिस आहे, ठीक आहे. आता पेनिसची ओपनिंग आहे ती नॉर्मल ओपनिंग जी आहे ती इथे असायला पाहिजे, बरोबर सेंटरला पुढच्या बाजूने, ठीक आहे. आता ही जर ओपनिंग पुढच्या बाजूला असल्याच्या ऐवजी वर आली किंवा जर खाली आली, ठीक आहे, ओपनिंग जी आहे ती वर आली किंवा खाली आली तर ह्याचं वर आली तर आपण काय म्हणतो, इपिस्पाडियासिस म्हणतो. इपिस्पाडियासिस असं आपण म्हणतो. आणि जर खाली असेल तर आपण काय म्हणतो, हायपोस्पाडियासिस म्हणतो. हायपोस्पाडियासिस. किंवा तुम्हाला क्वेश्चन मध्ये असं होऊ शकतं, जे हायपोस्पाडियासिस असल्यास आपण काय म्हणतो, वेंट्रल सरफेसला आहे. ओपनिंग कुठं आहे, पेनिसच्या वेंट्रल सरफेसला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि इपिस्पाडियासिस मध्ये आपण काय म्हणतो, ओपनिंग कुठं आहे, डॉर्सल सरफेसला आहे, ठीक आहे. हायपो म्हणजे खाली, एवढं लक्षात राहील तुमच्या. आता वेंट्रल सरफेस म्हणजे कुठून, खालचा सरफेस. जर तुमचं तसं पण लक्षात नसेल ना, तुमचा हा पेनिस असं लक्षात ठेवा, ठीक आहे. हा तुमची जी आहे ती ओपनिंग कुठे आहे, इथं आहे. आणि जेव्हा तुम्ही वेंट्रल लिहिताय, ठीक आहे, वेंट्रल सरफेस जेव्हा तुम्ही लिहिताय तर या व्ही मध्ये असा एक ॲरो टाका, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमची ओपनिंग कुठे आहे, खालच्या बाजूने आहे, ठीक आहे. कुठल्या बाजूने, खालच्या बाजूने. त्याला आपण काय म्हणतो, हायपोस्पाडियासिस. आणि हे कुठलं आहे, इपिस्पाडियासिस. यामध्ये कुठं असतं, डॉर्सल सरफेसला काय असते, ओपनिंग असते.
ठीक आहे. तर मग आपला क्वेश्चनचा आन्सर कुठला आहे? बी. ठीक आहे. म्हणून हायपोस्पायनासिस पण याचा आन्सर असणार आहे का? नाही. तर सर्कमसिजन म्हणजे काय? सर्कमसिजन काय आहे? ही काय टर्मिनॉलॉजी, काय कंडिशन नाही, म्हणजे हे काय डिसीजचं नाव नाही, ही काय प्रोसिजर आहे जे आपण सर्जिकल परफॉर्म करतो पॅराफिमोसिस आणि पॅराफिमोसिस मध्ये, त्याला आपण काय म्हणतो? सर्कमसिजन म्हणतो. ठीक आहे. जी आपल्याकडची मुस्लिम कम्युनिटी आहे, ठीक आहे, मुस्लिम कम्युनिटी आहे, मुस्लिम कम्युनिटीमध्ये जे आहे ते जन्मताच म्हणजे जसंही ते लहान असतात, ठीक आहे, म्हणजे त्यांचे जे मेल चाइल्ड जसेही लहान असतात तेव्हा त्यांचं काय केलं जातं? त्यांच्यामध्ये सर्कमसिजन केलं जातं. त्यांच्या लँग्वेजमध्ये, ठीक आहे, म्हणजे उर्दूमध्ये त्यांना खतना असं म्हणतात. ठीक आहे, खतना करणे असं आपण म्हणतात. ठीक आहे. सर्कमसिजनचे जसं खूप सारे सायंटिफिक हे पण आहेत, रिझन्स पण आहेत. मुस्लिम कम्युनिटीमध्ये म्हणजे जे आपले जे काही पूर्वज होते, ठीक आहे, ते पूर्वज ज्या काही गोष्टी करत होते ना, ते खूप विचार करून त्यांच्या गोष्टी असायच्या. जरी आज आपण त्यांना म्हणजे सायंटिफिक मध्ये जरी आपण त्यांना पूर्ण गोष्टीला जरी स्थान दिले नसेल, पण तरी पण त्यांच्या ज्या आयुर्वेदाच्या गोष्टी असतील, आता ही मुस्लिम कम्युनिटी म्हणजे खतना जी गोष्ट आहे, सर्कमसिजन हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपल्या कंट्रीमध्ये सर्कमसिजन हे फक्त मुस्लिम लोकच करतात, पण सर्कमसिजन मध्ये जे आहेत तुमचे जे काही इन्फेक्शन्स आहेत वगैरे, हे खूप जे आहे ते टाळल्या जातात. जे तुमचे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स वगैरे असतात, जर एखादा मेल असेल आणि त्याचं सर्कमसिजन झालं असेल, तर त्याला खूप कमी चान्स असतात की त्याला काय होईल? युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होईल. जे हे असतात, ठीक आहे, मुलं असतात किंवा मेल्स असतात, मेलमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन हे खूप काय लेस कॉमन आहे. पण जर सर्कमसिजन असेल त्याच्यामध्ये चान्सेस अजून कमी होतात. ठीक आहे. तर मुस्लिममध्ये ही प्रॅक्टिस केलं जातं. कुठली? खतना, सर्कमसिजन ही काय प्रोसिजर आहे सर्जिकल. पण ही पण जे आहे सर्कमसिजन करताना जे आहे ते प्रॉपर जर डॉक्टरांकडे जाऊन किंवा जी प्रॉपर असेप्टिक टेक्निक्स आहेत त्या यूज करून केली तर ते बेनिफिशियल होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. What is the best reason for the nurse instructing the patient to rotate injection sites of insulin? बघा, तुमच्याकडे एक पेशंट आलेला आहे आणि त्याला काय करायचं आहे? तुम्हाला इन्शुलिन घ्यायचं आहे. ठीक आहे. त्या पेशंटला काय करायचं? इन्शुलिन घ्यायचं आहे आणि तुम्ही काय सांगितलेलं आहे त्या पेशंटला की बाबा तुझे इन्शुलिन घेतोयस ना, ते त्याची साईट्स आहेत. ठीक आहे. म्हणजे तू फॉर एक्झाम्पल आज काय घेतलं? इथं आर्म्सला घेतलं, तुझ्या आर्म्सचा काय केलं? इथं इंजेक्शन घेतलं, उद्या पण तू तिथंच घेतोय, परवा पण तू दररोज आहे एक मंथ पासून तू काय करतो? दररोज तिथं 2 टाइम. ठीक आहे. पीडीमध्ये तो काय करायला लागला? एकाच जागेचं काय करतोय? इंजेक्शन घ्यायला लागतोय. तर अशा वेळेस नर्सने काय सांगायला पाहिजे ना, की तू एका वेळेस एका जागी नको घेऊ बाबा, तू काय कर? ही जागा आहे अशा काय कर? जागा फिरव. म्हणजे तू काय कर? आर्म्सला घे, ॲब्डोमेनला घे, थाईजला घे. ठीक आहे. सॉरी. अशा काय कर? तू साईड जे आहे ते रोटेट कर. जेणेकरून काय होईल? हे तुमचे जे आहे ते इन्शुलिनचं काय होईल? ऑब्झर्प्शन वगैरे प्रॉपर होईल. ठीक आहे. मग हे जे आहे ते का सांगायला पाहिजे नर्सने? हे आपल्याला विचारलं आहे. मग फर्स्ट ऑप्शन काय? लिपिडोस्ट्रॉफी कॅन रिझल्ट अँड इज एक्स्ट्रीमली पेनफुल. लिपिडोस्ट्रॉफी होऊ शकते पेशंटला आणि ते काय खूप जास्त पेनफुल आहे, म्हणून पेशंटला आपण काय करायला पाहिजे? रोटेट करायला सांगितलं पाहिजे साईड्स. सेकंड ऑप्शन म्हणतोय पुअर रोटेशन टेक्निक कॅन कॉज सुपरफिशियल हिमोरेजिम. जर तुम्ही रोटेशन जर प्रॉपरली केलं नाही तर पेशंटने काय होऊ शकतं? सुपरफिशियल हिमोरेज होऊ शकतो. म्हणजे वरच्यावर काय होऊ शकतो? थोडासा ब्लड जे आहे ते जाऊ शकतं, पेशंटची ब्लिडिंग होऊ शकते. थर्ड ऑप्शन म्हणतोय लिपिडोस्ट्रॉफिक एरियाज कॅन रिझल्ट कॉझिंग इरॅटिक इन्शुलिन अब्झॉर्प्शन. लिपिडोस्ट्रॉपिक एरियाज तिथे प्रोड्यूस होतात आणि ते लिपिडोस्ट्रॉपिक एरिया प्रोड्यूस झाल्यामुळे तुमचं जे आहे ते इन्शुलिनचं जे ऑब्झॉर्प्शन आहे ते कसं होऊ शकतं? इरॅटिक होऊ शकतं. आणि नेक्स्ट ऑप्शन म्हणतोय इंजेक्शन साइट्स कॅन नेव्हर बी रियुज्ड. म्हणजे एकदा इंजेक्शन साइट जर तुम्ही दिली, फॉर एक्झाम्पल तुम्ही आज इथे एखादा इन्शुलिन साइट दिलेली आहे, एखादा तुम्ही इंजेक्शन दिलं, तर तुम्ही याच्यानंतर कधीच तुम्ही काय करू शकत नाही? तिथे इंजेक्शन परत देऊ शकत नाही असं म्हणजे. ठीक आहे. नेव्हर म्हणजे काय? कधीच देऊ शकत नाही. कधीच नाही म्हणजे कधीच नाही. ठीक आहे. पेशंट तिथे तुमचा मरण चाललेला आहे तरी पण तुम्ही तिथे इंजेक्शन देणार नाही. ठीक आहे. त्याच्यापैकी कुठलं जे कारण आहे ते काय आहे तुमचं बरोबर आहे ते बघायला पाहिजे. बघा, आपण काय करतो? पेशंट जनरली जेव्हा जो पेशंट काय असतो इन्शुलिनवर असतो, त्या पेशंटला आपण काय सांगतो? तुझी जी इन्शुलिन साइट्स आहेत तू रोटेट कर. मग तू रोटेट सगळं फॉर एक्झाम्पल तू काय कर? आज ॲब्डोमेनवर घे, उद्या तू काय कर? आर्मवर घे, नंतर काय कर? तू थाईजवर घे, नंतर काय कर? तू बटक्सवर घे. बटक्सवर घे असं आपण सांगतो. ठीक आहे. मग आता ॲब्डोमेनवर पण घेताना फॉर एक्झाम्पल आता पेशंटचं काही ॲब्डोमेन आहे. ठीक आहे. ॲब्डोमेनवर घेत असताना पण आपण काय केलं? तर ही काय त्याची आंबलिकस आहे. ठीक आहे. मग आपण पेशंटला काय सांगितलं? बाबा आज काय कर? इथं घे, उद्या इथं घे, नंतर इथं घे, नंतर इथं घे, नंतर इथं घे, नंतर इथं घे. ठीक आहे. मग तुझं हे काय झालं? तुझं ॲब्डोमेन काय झालं? कंप्लीट झालं. त्यानंतर तू काय कर? आर्मवर जा. ठीक आहे. आर्मवर जा. मग काय कर? हे आर्मवर जा. या प्रकारे काय कर? तू असं रोटेट कर. त्यानंतर तुला काय फॉर एक्झाम्पल काय पेशंटच्या थाईज आहेत, मग थाईजवर काय कर? असं लॅटरल साईडला इथे जा, इथे जा. ठीक आहे. लॅटरल साईडला थाईजवर. त्यानंतर बटक्सवर पेशंटला काय म्हणू शकतो? बाबा तू आज इथं घे, इथं घे, इथं घे. ठीक आहे. या प्रकारे काय करतो? रोटेट कर. रोटेट करताना काय गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात ते म्हणजे जेव्हा आपण हे 2 इंजेक्शन साइट्स आहेत, त्या 2 इंजेक्शन साइट मधलं अंतर किती असायला पाहिजे? ऍटलीस्ट 2 सेंटीमीटर असायला पाहिजे. ठीक आहे. आणि
आता जर तुम्ही आर्म्सवर घेत आहात तर ते आर्म्सचं काय करायचं, तुम्हाला पूर्ण रोटेशन कंप्लीट होत जायचं, त्याच्यानंतर ॲब्डोमेनवर जायचे. म्हणजे असं नाही करायचं की आज आर्मवर घेतला, नंतर उद्या काय केलं ॲब्डोमेनवर जातोय, नंतर परवा दिवशी परत बटक्सवर येतोय, काहीतरी थाईजवर जातोय. असं नाही करायचं आपल्याला. पूर्ण जे साईट आहे ते रोटेट होऊ द्यायचे, त्याच्यानंतर मग परत दुसऱ्या ऑर्गनवर किंवा दुसऱ्या साईटवर आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे. म्हणजे आर्मचे सगळे रोटेशन कंप्लीट, नंतर ॲब्डोमेनचं सगळं रोटेशन कंप्लीट, नंतर बटक्सचं सगळं रोटेशन कंप्लीट, नंतर थाईचं सगळं रोटेशन कंप्लीट, असं आपल्याला काय करायचं, रोटेट करायचं आहे. हे असं का म्हटलं मी, कारण जर तुम्ही एका जागी जर इन्शुलिन देत राहिला, एका जागी जर तुम्ही इन्शुलिन देत राहिला, तिथं काय होऊ शकतं, लिपिडोस्ट्रॉपी होऊ शकते. लिपिडोस्ट्रॉपी होऊ शकते. लिपिडोस्ट्रॉपी म्हणजे काय, ही काय एक टाईप ऑफ काय आहे, हायपरट्रॉफी आहे. ही काय टाईप ऑफ हायपरट्रॉफी आहे. हायपरट्रॉफी ऑफ कशाची, ऑफ लिपिड सेल्स. लिपिड सेल्स जे आहेत त्याची हायपरट्रॉफी आहे. कारण आपण जे इन्शुलिनचे इंजेक्शन देतो, कसं देतो आपण, सबक्युटॅनियस देतो. आणि सबक्युटॅनियस मध्ये काय असतं, तुमचा फॅट कंटेंट आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि तो फॅट जो आहे, त्या फॅट सेलवर तुम्ही काय करता, दररोज एका जागी इन्शुलिन देता, परत इथे इन्शुलिन देता, परत इथे इन्शुलिन देता. आणि ही इन्शुलिन देण्यामुळे काय होऊ शकतं, ही जी फॅट सेल आहे याची काय होऊ शकते, हायपरट्रॉफी होऊ शकते. हायपरट्रॉफी होऊ शकते म्हणजे काय, जी साईज वाढते. साईज काय होते, वाढते. आणि ही जी साईज वाढलेली आहे, त्या साईज वाढलेल्या साईजमुळे तुमचे जे इन्शुलिनचं ऍब्झॉर्प्शन आहे, इन्शुलिनचं जे ॲब्झॉर्प्शन आहे ते कसं होतं, इरॅटिक होतं. कसं होतं, इरॅटिक होतं. इरॅटिक म्हणजे काय, अनियमित. काय, अनियमित. म्हणजे आपण सांगू शकत नाही की बाबा, तर मी फॉर एक्झाम्पल मी काय केलं, 5 इंडियन युनिट काय केलं आपण, सॉरी इंटरनॅशनल युनिट काय केलं आपण, इन्शुलिन जे आहे ते पेशंटला दिलं. मग आता मी प्रेडिक्टच करू शकत नाही की त्या पेशंटकडे ऍक्च्युअली मी किती इन्शुलिन दिलं आहे, किंवा हे जे इन्शुलिन आहे ते किती वेळानंतर ऍब्झॉर्ब होईल, किंवा याच्यातलं किती पर्सेंटेज, किती अमाऊंट ऑफ इन्शुलिन ऍब्झॉर्ब होईल, हे मी काय करू शकत नाही, डिसाईड करू शकत नाही. तर आपण इरॅटिक ऍब्झॉर्प्शन म्हणतो. इरॅटिक ऍब्झॉर्प्शन मध्ये जे काय ऍब्झॉर्प्शन होणार असतं, त्याची आपण क्वालिटी आणि क्वांटिटी, म्हणजेच काय, ते कधी होईल आणि किती होईल हे आपण सांगू शकत नाही. त्याला आपण काय म्हणतो, इरॅटिक ऍब्झॉर्प्शन असं आपण म्हणतो, अनियमित ऍब्झॉर्प्शन असं आपण म्हणतो. मग जर तुमच्या साईट्स आहेत त्या फिरवलं नाही तर काय होऊ शकतं, लिपिड होऊ शकते. म्हणजे काय होऊ शकतं, हायपरट्रॉफी ऑफ लिपिड होऊ शकतं. आणि ते जर हायपरट्रॉफी ऑफ लिपिड झालं तर काय होऊ शकतं, तुमचं ऍब्झॉर्प्शन प्रेडिक्टेबल राहणार नाही. आणि जेव्हा तुमचं ऍब्झॉर्प्शन जर प्रेडिक्टेबल नसतं, तर तुमचं जे डोसिंग जे आहे, डोसिंग चुकण्याचे चान्सेस तिथे असतात. ठीक आहे. म्हणून आपण काय करतो, साईट जे आहे तो रोटेट करतो. आता साईट रोटेट करताना पण आपण काय कशा केल्या पाहिजे, तर एक ऑर्गन घेतला पाहिजे, त्याला पूर्ण संपवलं पाहिजे, नंतर आपण नेक्स्ट ऑर्गनकडे गेलो. जसं की ॲब्डोमेन, नंतर मग नंतर थाई, नंतर बटक्स. तर याच्यामध्ये पण एक काय फंड आहे बघा, याच्यामध्ये पण एक फंड आहे जो तुम्हाला आता पण कोणी सांगितलं असं, पण मी सांगणार आहे बघा. तुमचं इन्शुलिनचं ॲब्झॉर्प्शन आहे सर्वात जास्त कधी होतं, जेव्हा तुम्ही काय करता, इन्शुलिन काय करता, ॲब्डोमेनवर देता. ठीक आहे. ॲब्डोमेन जेव्हा देता आपण, ते कसं होतं, फास्टेस्ट होतं. ठीक आहे. याच्यानंतर जेव्हा तुम्ही आर्मवर देता, ठीक आहे, ते कसं होतं, थोडंसं स्लो होतं. ठीक आहे. याच्यापेक्षा काय होतं, थोडंसं स्लो होतं. त्याच्यानंतर हे पण काय होतं, जे स्थायी होतं ते अजून काय होतं, स्लो होतं. आणि तुमचं जे बटक्स वरचं आहे ते सर्वात स्लोएस्ट. हे कुठलं, सर्वात स्लोएस्ट. हे आपलं जे आहे ते आर्मवरचं कुठलं, मीडियम. आर्मवरच्याला आपण मीडियम म्हणू शकतो. हे स्लो. आणि हे खूप सर्वात जास्त, सर्वात कमी जे आहे ते स्लोएस्ट ऍब्झॉर्प्शन कुठं होतं, जर तुम्ही बटक्सला दिलेलं असेल तर. सर्वात फास्ट कुठं होतं, तर ॲब्डोमेनला सर्वात फास्ट ऍब्झॉर्प्शन जे आहे ते होत असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सॉरी, काय क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे मग बघा आता. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो, लिपिडोस्कोपी कॅन रिझल्ट अँड इट्स एक्स्ट्रीमली पेनफुल, पेन नसतो तिथे. पुअर पेनिट्रेशन टेक्निक कॅन कॉज सुपरफिशियल हिमोरेज. हिमोरेज होतं का, तर नाही होत का, कारण आपण सबक्युटेनियस टिश्यूमध्ये चाललोय. आपण आत गेलोच नाही जिथं काय होणार, तुम्हाला हिमोरेजचा सोर्स म्हणजे ब्लिडिंगचा सोर्स मिळणार एवढं आपण आत गेलोय का, तर गेलो नाही आहोत. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, लिपिडोस्टॉटिक एरियाज कॅन रिझल्ट अँड कॉझिंग इरेटिक इन्शुलिन ऍब्झॉर्प्शन. इरेटिक इन्शुलिन ऍब्झॉर्प्शन हा मेन इथे पॉईंट आहे. इन्शुलिन साइन कॅन नेव्हर बी, नेव्हर असं नाही, आपण नंतर परत रोटेशन त्याला यूज करू शकतो. ठीक आहे. म्हणून ऑप्शन सी काय असणार इथे आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा, क्लास दी अँटी अरिथमॅटिक एजंट्स ऍक्ट ऍज. फर्स्ट ऑप्शन आहे आपल्याकडे सोडियम ब्लॉकर्स, सेकंड आहे बीटा ब्लॉकर्स, थर्ड आहे पोटॅशियम ब्लॉकर्स, आणि लास्ट आहे आपल्याकडे कॅल्शियम ब्लॉकर. जेव्हा आपण काय बघतो, अँटी अरिथमॅटिक ड्रग्ज बघतो, कुठले अँटी अरिथमॅटिक ड्रग बघतो, अँटी अरिथमॅटिक ड्रग जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपण काय करतो, त्याला सर्टन क्लासमध्ये डिवाइड करतो. म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4. ठीक आहे. तर जेव्हा आपण क्लास 1 बघतो, तेव्हा आपण बघतो सोडियम ब्लॉकर्स, बीटा ब्लॉकर्स, पोटॅशियम ब्लॉकर्स आणि कॅल्शियम ब्लॉकर्स. ठीक आहे. सोडियम, बीटा ब्लॉकर, सोडियम, बीटा, बीटा, पोटॅशियम आणि कॅल्शियम. त्याच्यानंतर एक क्लास 5 पण येतो, ज्याला आपण काय म्हणतो, अदर किंवा ठीक आहे, अदर किंवा ज्याचं मेकॅनिझम जे आहे ते आपल्याला माहित नाही, पण ते काय करतात, अँटी अरिथमॅटिक ड्रग सारखं काम करतात. ठीक आहे. अदर किंवा अननोन मेकॅनिझम, किंवा अननोन मेकॅनिझम.
अशा ड्रग जे की अँटी अरिथमेटिक ड्रग म्हणून काम करतात. जेव्हा आपण त्याला ऍडमिनिस्टर केलं तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं की बाबा ते काय आहेत, अँटी अरिथमेटिक ड्रग म्हणून काम करतात. पण आपल्याला माहित नाही की ऍक्च्युअली ते कुठल्या चॅनलवर जाऊन ऍक्ट करतात. ठीक आहे, तर आपण काय म्हणतो क्लास 5 असं पण म्हणतो. तर क्लास 1, 2, 3, 4 जे आहे ते आपल्याला माहिती आहे की बाबा हे जाऊन ऍक्च्युअली कुठल्या जे आहे ते चॅनलला काम करत हे आपल्याला माहिती आहे. तर क्लास 1 जे आहे ते आपण काय म्हणतो सोडियम चॅनल ब्लॉकर्स म्हणतो. सोडियम चॅनल ब्लॉकर्स. क्लास 2 ला आपण काय म्हणतो बीटा ब्लॉकर्स, पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. जर तुम्हाला सोडियम चॅनल ब्लॉकरचं एक्झाम्पल विचारलं तर कुठलं आहे तुमचं लिग्नोकेन, त्यानंतर लिडोकेन, त्याच्यानंतर क्युनिडिन. त्यानंतर बीटा ब्लॉकरचे कुठला आपला प्रोनॉल, सगळे जे लो येतात ठीक आहे, अटेनोनॉल, मेटाप्रोनॉल, मेटाप्रोनॉल. ठीक आहे, हे काय झाले आपले बीटा ब्लॉकर झाले. पोटॅशियम चॅनल ब्लॉकर कुठे आहेत आपला अमिओडॉरेन, अमिओडॅरोन, अमिओडॉरेन सर्वांचा फेवरेट. ठीक आहे, त्यानंतर आपला कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये कोणतं बघा आपलं व्हेरापामिल, व्हेरापामिल आणि त्यानंतर डिल्शियाझेम, डिल्शियाझेम हा पण काय सर्वांचा फेवरेट आहे. ठीक आहे, तर क्लास 1 कुठले आहेत इथे सोडियम चॅनल ब्लॉकर्स, क्लास 2 कुठले आहेत बीटा ब्लॉकर्स, क्लास 3 कुठले आहेत पोटॅशियम ब्लॉकर आणि क्लास 4 कुठले आहेत कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आणि क्लास 5 जे असतात त्याला काय म्हणतो आपण अदर किंवा अननोन मेकॅनिझमचे जे आपण त्याला म्हणतो. जसं की तुमचं काय झालं MgSO4 मॅग्नेशियम सल्फेट, त्यानंतर डिगॉक्झिन. ठीक आहे, डिगॉक्झिन हे पण काय करतं अँटी अरिथमॅटिक म्हणून काम करतं. ठीक आहे, तर बघूया याचा आन्सर काय असणार आहे. क्लास 3 विचारले आपल्याला, मग क्लास 3 कुठला आहे सोडियम, बीटा, पोटॅशियम, कॅल्शियम आणि अदर. कुठला आहे आपलं 1, 2 आणि हा 3 म्हणजे कुठला पोटॅशियम चॅनल ब्लॉकर. जा आन्सर काय असणार आहे थर्ड जे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन्क्रीज सुसायडल टेंडेन्सी. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा, इन्क्रीज सुसायडल टेंडेन्सी इज असोसिएटेड विथ. सुसायडल टेंडेन्सी जी आहे ते कधी वाढते आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन आपल्याकडे लो लेवल ऑफ सेरोटोनिन, सेकंड सेकंड आहे लो लेवल्स ऑफ डोपामिन, थर्ड आहे हाय लेवल ऑफ सेरोटोनिन आणि नंतर लास्ट काय बघा आपल्याकडे हाय लेवल ऑफ डोपामाइन. तर बघा आपल्याला याच्यामध्ये डोपामिन आणि नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, नेक्स्ट पेजवर घेऊया लागतं. एकतर आपल्याला कशा बोलणं याच्यामध्ये सेरोटोनिन आणि डोपामिन, डोपामिन दोघांना पण इथं आपण काय करूया इथं लगेच फिनिश करून टाकूया. ठीक आहे, फर्स्ट आहे एक तर तुमचं सेरोटोनिन जे आहे ते हाय होऊ शकतं किंवा तुमचं सेरोटोनिन काय होऊ शकतं लो होऊ शकतं. त्याचप्रमाणे तुमचं डोपामिन पण काय होऊ शकतं एक तर हाय होऊ शकतं किंवा लो होऊ शकतं आणि याच्यामुळे तुमच्या अबनॉर्मॅलिटी येतात. जर तुमचं सेरोटोनिन आणि डोपामिन एक करेक्ट आहे म्हणजे नॉर्मल आहे तर काही प्रॉब्लेम नाहीये. जर ते वाढलं तरी पण प्रॉब्लेम आहे, जर ते कमी झालं तरी पण प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर जर तुमचं सेरोटोनिन वाढत असेल, सेरोटोनिन जो आहे तुमचा काय करतो मूडला काय करतो रेग्युलेट करण्याचं प्रमाण काय करतो काम करतो. मग जर तुमचा सेरोटोनिन वाढत असेल तुमचा मूड काय होतो एलिव्हेट होतो. मूड काय होतो एलिव्हेट होतो. म्हणजे ठीक आहे, मूड एलिव्हेट म्हणजे काय पेशंटला आपण काय सांगितलं बाबा काहीतरी काम करायला सांगितलं, तो काय करतो खूप जास्त तिथं खूप एक्साइटेडपणे काम करण्याचा प्रयत्न करतो, खूप जास्त ओव्हर ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, त्यानंतर पेशंट काय होतो त्याच्यामध्ये इमोशनल इनस्टेबल होतो. इमोशनली कसा होतो इमोशनली स्टेबिलिटी जी आहे ती पेशंटची कशी होते कमी होते. म्हणजे काय होतं पेशंट लगेच रडायला लागतो, एखादी गोष्ट आठवून काढतो लगेच रडायला लागतो, रडायला सोडून परत काय करतो हसायला सुरुवात करतो. ठीक आहे, तर तो इमोशनली कसा राहत नाही स्टेबल राहत नाही. त्यानंतर पेशंटचे काय होते इम्पल्सिव्हिटी जी आहे अशा पेशंटमध्ये आपल्याला इम्पल्सिव्हिटी काय बघायला मिळते कमी बघायला मिळते. म्हणजे त्यांचे जे डिसिजन्स आहेत ते असे एकदम इम्पल्सिव्ह वगैरे त्यांचे डिसिजन असतात. ठीक आहे, म्हणजे जसं तुमचं जर सेरोटोनिन कमी असेल, जर तुमचं सेरोटोनिन कमी असेल तर त्या पेशंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळते इम्पल्सिव्हिटी बघायला मिळते. इम्पल्सिव्हिटी बघायला मिळते म्हणजे काय त्यांची इम्पल्सिव्हिटी वाढते. मग त्यांचे डिसिजन असतात त्या कशात एकदम तत्काळ निर्णय ते घेतात. म्हणजे आणि अशाच पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळते डिप्रेशन. काय बघायला मिळतं आपल्याला डिप्रेशन बघायला मिळतं. आणि जेव्हा तुमच्याकडे डिप्रेशन असतं आणि इम्पल्सिव्हिटी असतं, जेव्हा तुमच्याकडे दोघांचं कॉम्बिनेशन असतं हे कॉम्बिनेशन खूप डेडली आहे. का कारण एक तर तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात, डिप्रेशनमध्ये आहात काय म्हणजेच काय तुम्ही एक तर तुम्ही स्वतःला हेल्पलेस समजताय, होपलेस समजताय आणि वर्थलेस समजताय. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की माझं या जगामध्ये कोणीच नाही, हेल्पलेसनेस. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय वाटतं की होपलेसनेस म्हणजे काय माझ्याकडून काहीच होऊ शकत नाही, जगात असलं कुठलंच काम नाही जे मी चांगल्या प्रकारे करू शकतो, माझा या जगाला काहीच उपयोग नाही. ठीक आहे, वर्थलेसनेस म्हणजे काय या जगात माझी कुणालाही कदर नाही, माझी व्हॅल्यू नाहीये, माझ्या फॅमिलीमध्ये माझी व्हॅल्यू नाहीये, माझ्या क्लासमध्ये व्हॅल्यू नाहीये, माझ्या जिथं काही वर्क कल्चर आहे, माझं जे काही वर्क प्लेस आहे तिथे माझी व्हॅल्यू नाही. माझी व्हॅल्यू या जगात कुठेच नाहीये आणि कुणालाच नाहीये, माझं कोणीच नाहीये या जगात.
ठीक आहे. असं त्या पेशंटला वाटत असतं आणि प्लस त्याच्याकडे काय आता इम्पल्सिव्हिटी आहे. म्हणजे एकदम अचानक निर्णय घेण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये सुपर पॉवर आलेली आहे. आणि जेव्हा माणूस डिप्रेस्ड असतो आणि त्याच्यामध्ये इम्पल्सिव्हिटी येते, तेव्हा तो काय करतो, सुसायडल सारखे अचानक डिसिजन घेतो, जे की तो डिप्रेशनमधून आणि इम्पल्सिव्हिटीमधून घेतो. आणि जे तुमच्या पेशंटमध्ये जेव्हा सेरोटोनिन कमी असतं, तेव्हा काय होतं, सुसायडल थॉट्स येतात आणि हे पेशंट जे आहेत सर्वात जास्त प्रोन असतात सुसाईड करण्यासाठी आणि हे पेशंट सुसाईड करतातच. ठीक आहे. पण सुसाईड करण्याच्या अगोदर ते काय तुम्हाला काय काही हिंट देतील. म्हणजे जसं की तुम्हाला असं लेटर्स वगैरे मिळतील किंवा ते काय विचारतील, की मी जर नाही इथं समजा असं तुम्हाला असं विचारतील, की जर मी तुमच्याकडे नसेल तर काही दिवसानंतर तुम्हाला काय वाटेल? मग ॲज अ नर्स तुम्हाला समजायला पाहिजे, की हा असं का विचारतोय? की मी इथं नसेल तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला काही फरक पडेल का? असं का विचारतोय? कारण त्याचा जो वर्कलेसनेस जी त्याची गिल्ट आहे, तो बघण्याचा प्रयत्न करतोय. बाबा मला मी गेल्यामुळे ॲटलीस्ट यांना तरी फरक पडतोय का? किंवा माझ्या परिवाराच्या लोकांना जे आहेत त्यांना तरी फरक पडतोय का? करत असतो. तो सिम्प्टम्स आहे तो अगोदरपासून आपल्याला द्यायला सुरुवात करतो. त्याला आपण काय म्हणतो सुसाईड आयडिएशन्स म्हणतो. ठीक आहे. पेशंट काय करतो सुसाईड आयडिएशन्स आपल्याला अगोदरच देत असतो. त्या ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करून त्या तशा पेशंटला आपल्याला काय करायला पाहिजे सुसायडल रिस्कवर ठेवायला पाहिजे. तशा पेशंटमध्ये आपल्याला तशा पेशंटची जी केबिन आहे किंवा त्याची जी रूम आहे त्या रूममध्ये आपल्याला काय करायला जे शार्प असतील ते सर्वात पहिले काढून ठेवायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पेशंटला आपल्याला डायरेक्टली बोलायचं आहे, की बाबा तुला असं काही वाटत आहे का? तुला असं वाटत असेल तर सांग. ठीक आहे. पेशंट सुसायडल पेशंटला आपण डायरेक्टली विचारू शकतो, बाबा तुला सुसायडल करण्याचे थॉट्स आहेत का? हे असं आपण डायरेक्टली विचारू शकतो. ठीक आहे. तर हे काय झालं आपलं सेरोटोनिन कमी झाल्यामुळे झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया डोपामिन. डोपामिन हा जो विषय आहे, हा डोपामिन काय करतो तुमच्यामध्ये, जी आपण म्हणतो ना मोटिव्हेशनल एक आपण काय म्हणतो मला एक इनर फिलिंग येते किंवा एक मला एक आतून मला असा एक आवाज वाटला, की बाबा मी आज हे काम करावंच. त्याला आपण काय म्हणतो, जेव्हा तुमचा डोपामिन जास्त असतो, तेव्हा तुम्ही एखादं काम करू शकता. ठीक आहे. जेव्हा तुमच्या सीएचओची आड पडली, तेव्हा तुमचा एकदम डोपामिन शिकत झाला, की हां, आता मी अभ्यास करायला सुरुवात करणार, आता मी अभ्यास करणार, सगळं जे आहे ते पूर्ण सिलेबस आहे, जे एका महिन्यात संपवून टाकणार. हे जो तुमचा डोपामिन जो होता, तो आता स्टे आल्यामुळे काय झालेला आहे, बंद झाला. तो असा थोडासा एकदम असा गेलेला आहे, तो कामातून गेलेला आहे. ठीक आहे. तुमचा हा जो डोपामिन आहे, तो डोपामिनला कमी होऊ देऊ नका. कारण एक्झाम ही काय आपली होणार आहे. फक्त स्टे आलेला आहे, एक्झाम कॅन्सल झालेली नाही आहे. म्हणून तुमचा जो डोपामिन आहे, त्या डोपामिनला सांगा, "बाबा तू जाऊ नको, तू थांब माझ्यासोबत. तुझी गरज आहे सध्या आणि त्याची गरज आहे आपल्याला सध्या. तो आहे तर तुमचा अभ्यास होणार आहे." म्हणजे आपण काय म्हणतो, एक इनर मोटिव्हेशनल म्हणतो. ठीक आहे. बघा मोटिव्हेशन 2 प्रकारचं असतं. एक जे मी तुम्हाला सांगतोय, की अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. त्याचा जे आहे तो 10% इफेक्ट होतो. फक्त आणि फक्त किती 10% आणि जेव्हा तुमचा आतून आवाज येतो, की अभ्यास कर, अभ्यास कर, त्याचा जो आहे तो 90% किंबहुना 90% पेक्षा जास्त काय होतो त्याचा इफेक्ट होतो. त्यामुळे एक्सटर्नली जे तुमचं मोटिव्हेशन असतं ते खूप कमी कालावधीसाठी असतं. इंटरनल मोटिव्हेशन जे असतं खूप जास्त कालावधीसाठी असतं. त्याचा खूप जो आहे ते इफेक्टिव्ह पण तेवढंच असतं. ठीक आहे. हे कोण करतं आपलं मोटिव्हेशनला कोण हँडल करतं तर डोपामिन करतो. आता बघा डोपामिन जर वाढला तर अशा पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं सिझोफ्रेनिया, त्यानंतर मेनिया. ठीक आहे. मग हे पेशंट काय करतात ओव्हर ॲक्टिव्हिटी करतात. या पेशंटमध्ये आपल्याला हॅल्युसिनेशन बघायला मिळू शकतं. या पेशंटमध्ये आपल्याला डेल्युजन बघायला मिळू शकतं आणि म्हणून आपण ह्या पेशंटमध्ये आपण काय देतो D2 ब्लॉकर देतो. म्हणजेच काय डोपामाइन ब्लॉकर्स देतो. ॲज अ ट्रीटमेंट आपण यांना काय देतो डोपामाइन ब्लॉकर्स देतो. आणि तो डोपामाइन ब्लॉकर्स देत असतो का? कारण ज्यामध्ये डोपामाइन जास्त झाले आणि ओव्हर ॲक्टिव्हिटी करतात, त्यांना हॅल्युसिनेशन्स व्हायला लागलेत. म्हणजे अशा गोष्टी ज्या त्यांना नाही त्या पण त्यांना दिसायला लागल्यात, ऐकायला लागलेल्या आहेत. ठीक आहे. अशा गोष्टी त्यांच्या आपण त्यांना खायला दिल्या नाही, त्यांची त्यांना चव यायला लागलेली आहे किंवा अशा गोष्टी ज्या जवळपास नाही त्यांचा त्यांना वास यायला लागलेला आहे. ठीक आहे. पेशंट काय म्हणतो, आता मला आज माझ्या पूर्ण हॉस्पिटलमध्ये ना मला गुलाबांचा वास यायला लागलेला आहे. ठीक आहे. किंवा जे आहे ते मी आज सकाळी गुलाबजाम खाल्ले होते, ते खूप गोड होते. ठीक आहे. पेशंटला तर तुम्ही दुसरं काहीतरी खाऊ घालता, तो काय म्हणतो मी गुलाबजामुन खाल्ले आणि ते खूप गोड होते. ठीक आहे. त्याच्यानंतर पेशंटला असा आवाज यायला लागला, की फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटचे आई-वडील आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल त्या पेशंटचे वडील आहेत, जे की ज्यांची डेथ होऊन काय झालं खूप वर्ष झालेली आहेत आणि तो काय म्हणतो, की माझे वडील माझ्यासोबत बोलतायत, मला त्यांचा आवाज ऐकू येत आहे. ठीक आहे. हे काय झालं हॅल्युसिनेशन झाले. त्यानंतर डेल्युशन. ठीक आहे. डेल्युशन पण होऊ शकतात त्या पेशंटला. ठीक आहे. डेल्युशन आणि इल्युशन या सगळ्या 2 डेल्युशन, इल्युशन आणि हॅल्युसिनेशन या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. आता बघा की जर डोपामाइन जर कमी असेल, तर आपल्याला एक तशीच कुठला औषध म्हणजे पार्किन्सन. पार्किन्सन हा खूप आपला एक्झामिनरचा जो आहे तो फेव्हरेट क्वेश्चन आहे. डोपामिनच्या कमीमुळे होऊ शकतो. आणि या पेशंटमध्ये आपल्याला जर सायकियाट्रिक डिसऑर्डर बघायचं म्हटलं तर तुमचा होऊ शकतो अनहिडोनिया. अनहिडोनिया म्हणजे काय? या पेशंटमध्ये मोटिव्हेशनची कमी होते. डोपामाइन जर कमी झालं तर काय होते? मोटिव्हेशनची कमी होते. म्हणजेच हा पेशंट कशामध्ये काय होत नाही, कशामध्येच इंटरेस्टेड राहत नाही. त्याला काहीच इंटरेस्ट नाही कुठल्याच गोष्टीची. त्याला त्याचा जी गोष्ट दुसऱ्यांना करायला खूप आवडते, ती गोष्ट त्याला एकदम काय हां, काय नाही ठीक आहे. त्याला म्हटलं की चल मी तुला आज ₹1,00,000 देणार आहे. ₹1,00,000 ना, ठीक आहे, चल दे. हां, चालतंय. हां, दे. तो असं बोलेल. म्हणजे त्याला एक्साइटमेंट राहत नाही त्या पेशंटमध्ये. कुठल्याही प्रकारचं मोटिव्हेशन राहत नाही. कुठल्याही प्रकारचं इंटरेस्ट जो आहे तो असा या पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही.
तर सिरोटोनिन आणि डोपामाइन, ठीक आहे, आपल्याला लो लेव्हल्स ऑफ सेरोटोनिन आणि लो लेव्हल्स ऑफ डोपामाइन, सॉरी लो लेव्हल्स ऑफ डोपामाइन आणि हाय लेव्हल डोपामाइन हे आपण चारी पण बघितलेलं आहे. सुसायडल टेंडन्सी कुठे म्हटलं आपल्याला, जिथे काय होतं पेशंट एक तर डिप्रेशन मध्ये जातोय, प्लस पेशंटमध्ये काय होतं इम्पल्सिव्हिटी होते, प्लस पेशंटमध्ये काय होतं इम्पल्सिव्हिटी होत आहे. डिप्रेशन प्लस इम्पल्सिव्हिटी या दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं हे कधी होतं, सिरोटोनिन कमी झाल्यावर होतं. हे कधी होतं, सिरोटोनिन कमी झाल्यावर होतं. आणि सिरोटोनिन कमी झाल्यावर होतं आणि हे जर कॉम्बिनेशन झालं तर पेशंट काय करतो, सुसायडल थॉट्स पेशंटमध्ये बघायला मिळतात. कुठले थॉट्स बघायला मिळतात, सुसायडल थॉट्स बघायला मिळतात. तर कुठे सिरोटोनिन कमी झाल्यामुळे. तर मग ऑप्शन काय असणार आहे, एक असणार आहे, तर करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ऑल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द बीटा थॅलेसिमिया इज ट्रू एक्सेप्ट, खालीलपैकी जे आहे ते बीटा थॅलेसिमिया कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत. ठीक आहे, ठीक आहे, कुठल्या गोष्टी ज्या आहेत बरोबर नाही आहेत, म्हणजे कुठची गोष्ट आहे ती चुकीची आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, जेव्हा आपण थॅलेसिमिया बघतो, जेव्हा आपण थॅलेसिमिया बघतो तेव्हा आपण थॅलेसिमियाचे टाइप्स बघतो. कुठले टाइप्स बघतो आपण थॅलेसिमिया टाइप बघताना, एक तर आपण अल्फा बघतो आणि कुठला बघतो बीटा बघतो, ज्याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. बघा, अल्फा म्हणजे काय, तुमचा जो थॅलेसिमिया आहे एक तर हा काय आहे, हा काय एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. काय आहे, जेनेटिक डिसऑर्डर आहे. आणि हा कसा आहे, हा कसा आहे ऑटोझोमल, ऑटोझोमल कसा आहे रेसेसिव्ह डिसऑर्डर आहे, रेसेसिव्ह डिसऑर्डर आहे, ऑटोझोमल रेसेसिव्ह डिसऑर्डर आहे. आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम जे आहे जर अल्फा चेन मध्ये झाला तर आपण काय म्हणतो, अल्फा थॅलेसिमिया म्हणतो. जर प्रॉब्लेम बीटा चेन मध्ये असेल, कशा, आता हे अल्फा चेन आणि बीटा चेन कशाचे आहेत, तुमचे जे हिमोग्लोबिन आहेत, ठीक आहे, तुमचे जे हिमोग्लोबिन आहेत त्या हिमोग्लोबिनच्या अल्फा आणि बीटा चेन असतात. ठीक आहे, अल्फा आणि बीटा चेन असतात. जर प्रॉब्लेम तुमच्या अल्फा चेनच्या स्ट्रक्चरमध्ये असेल तर आपण म्हणतो अल्फा थॅलेसिमिया. आणि जर तुमचा प्रॉब्लेम जर बीटा जे चेन आहेत हिमोग्लोबिनच्या त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये असेल त्याला आपण काय म्हणतो, बीटा थॅलेसिमिया म्हणतो. ठीक आहे, बीटा थॅलेसिमिया म्हणतो. हे तुमचा अल्फा आणि बीटा टाइप. त्याचप्रमाणे थॅलेसिमियाचे आपण जे आहे ते अजून दोन टाइप करू शकतो, ते म्हणजे मेजर आणि मायनर. कुठला, मेजर आणि मायनर. म्हणजे जे तुमचे थॅलेसिमियाचे ट्रेट्स आहेत, ठीक आहे, जे तुमचे जीन्स आहेत डीएनएचे, ते मॅटर्नल आणि पॅटर्नल दोन्ही पण जर थॅलेसिमियाचे असतील तर त्याला आपण काय म्हणतो, मेजर थॅलेसिमिया म्हणतो. जो की कसा असतो, सिम्प्टमॅटिक असतो, जो की कसा असतो, सिम्प्टोमॅटिक असतो. आणि त्याला आपण काय म्हणतो, कुलीज अॅनिमिया म्हणतो. कुलीज अॅनिमिया असं सुद्धा म्हणतात. कशाला, मेजर थॅलेसिमियाला आपण काय म्हणतो, कुलीज अॅनिमिया म्हणतो. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे हा पॉईंट. ठीक आहे, एक्झाममध्ये मला डायरेक्ट विचारू शकतात सीएचयूच्या. त्यानंतर तुमचा मायनर थॅलेसिमिया आपण कधी म्हणतो, तुमचे मदर किंवा फादर दोघांपैकी फक्त कुणाकडून तरी एकाकडून तुम्हाला थॅलेसिमियाचा जीन आलेला आहे किंवा ट्रेट आलेला आहे. आणि तुमचे जे दुसरे पॅरेंट्स आहेत त्यांच्याकडून आपण तुम्हाला एक नॉर्मल जीन आले. म्हणजे एका पॅरेंट कडून तुम्हाला काय फॉल्टी ट्रेट आलेला आहे, म्हणजेच काय थॅलेसिमियाचा ट्रेट आलेला आहे. आणि दुसऱ्या पॅरेंट कडून तुम्हाला काय झालं, चांगला नॉर्मल ट्रेट आलेला आहे. आपण काय म्हणतो, मायनर थॅलेसिमिया म्हणतो. आणि जसं की आपल्याला माहित आहे की थॅलेसिमिया कसं आहे, ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. आणि ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर जे असल्यामुळं जो आहे तो फक्त याचं जर एक ट्रेट जर फॉल्टी असेल तर हे कसं असू शकतं, एसिम्प्टोमॅटिक असतं. हे कसं असतं, एसिम्प्टोमॅटिक असतं. जेवढे काय तुमचे रिसेसिव्ह वाले डिसऑर्डर्स असतात, जेव्हा जोपर्यंत तुमच्या दोन्ही पॅरेंट्स कडून ट्रेट्स येत नाहीत फॉल्टी, तोपर्यंत त्याच्यामध्ये सिम्पटम्स बघायला मिळत नाहीत. का, कारण ते रिसेसिव्ह आहेत. ठीक आहे, तर आपण काय बघितलं की थॅलेसिमियामध्ये काय होतं, एक तर अल्फा टाइप असतो, एक बीटा टाइप असतो. अल्फा कधी असतो, जर अल्फा चेन मध्ये प्रॉब्लेम असेल हिमोग्लोबिनच्या, तर बीटा कधी असतो, हिमोग्लोबिनच्या बीटा चेन मध्ये प्रॉब्लेम असेल. त्यानंतर आपण बघितलं की मेजर आणि मायनर असे पण दोन टाइप असतात. जर मेजर असेल म्हणजेच काय, दोन्ही पण पॅरेंटकडून त्याला ट्रेट आलेले आहेत थॅलेसिमियाचे. मायनर आहे म्हणजेच काय, त्याला काय एका पॅरेंटकडून थॅलेसिमियाचा ट्रेट आलेला आहे. मायनर एसिम्प्टोमॅटिक असतो. आणि तुमचा जो मेजर आहे तो कसा असतो, सिम्प्टमॅटिक असतो, त्याला आपण पुलिस अॅनिमिया म्हणतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला ब्लड ट्रान्सफ्युजन हे कंपल्सरी करावंच लागतं. ठीक आहे, इथपर्यंत कुणालाही प्रॉब्लेम नाही. आता तुमचा जो थॅलेसिमिया आहे याच्याबद्दल कॅरेक्टरिस्टिकली बघायला गेलं, तुमचा थॅलेसिमियामध्ये जो तुम्हाला अॅनिमिया बघायला म्हणजे आपण कुलीज अॅनिमिया म्हणतो, हा कसा असतो, मायक्रोसायटिक असतो. कसा असतो, मायक्रोसायटिक. त्याचबरोबर कसा असतो, हायपोक्रोमिक. हे काय विषय आहे सर, मायक्रोसायटिक म्हणजे काय, तुमच्या ज्या आरबीसी आहेत, तुमच्या ज्या आरबीसी आहेत त्यांची साईज कशी होत आहे, त्यांची साईज काय होत आहे, कमी होत आहे. आरबीसी साईज काय होते, कमी होत आहे. का, कारण त्याच्यामध्ये एकतर तुमच्या बीटाचे, जसं की आपण एक्झाम मध्ये सांगितलं, कुठली बीटा थॅलेसिमिया आपल्याला सांगितलं नाही, तर तुमच्या तुम्ही बीटा थॅलेसिमिया बघताय किंवा अल्फा थॅलेसिमिया बघता, त्याच्यामध्ये काय होतं, कुठली तरी एक तर तुमच्या बीटा ज्या चेन्स आहेत एक तर त्या काय कमी आहेत किंवा काय ऍब्सेंट आहेत. किंवा जर अल्फा बघितली तर एक तुमची अल्फा चेन काय एक तर कमी आहे किंवा काय ऍब्सेंट आहे. मग आता आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलं बीटा थॅलेसिमिया. मग त्या क्वेश्चन त्या पेशंट आपल्याला क्वेश्चन मध्ये बोललेला आहे, त्या क्वेश्चन त्या पेशंट मध्ये एक तर तुमची बीटा सेल जी आहे ती कमी आहे किंवा काय ऍब्सेंट आहे. आणि मग जर तुमच्या आरबीसी मध्ये काय हिमोग्लोबिन आहेत आणि त्या हिमोग्लोबिन मधली जर बीटा चेन कमी असेल, तुमचा जो हिमोग्लोबिन आहे तो कसा असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. मग तुमच्या आरबीसीची काय होईल, ऑटोमॅटिकली साईज काय होईल, कमी होईल. त्याला आपण काय म्हटलं, मायक्रोसायटिक म्हटलं.
हा विषय संपला. ठीक आहे. मायक्रोसायटिक म्हणजे आरबीसी कमी होतात हे माहित झालं. का कमी झालं हे पण माहित झालं. आता हायपोक्रोमिक काय होतात बघा. तुमचा जो हिमोग्लोबिन आहे, हिमोग्लोबिन 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 या हिमोग्लोबिन मध्ये काय आहे, तर हिम आहे आणि ग्लोबिन आहे. हिम म्हणजेच काय, आयन आहे. ठीक आहे, आयन आहे. आणि ग्लोबिन म्हणजे काय, प्रोटीन आहे. ठीक आहे, हा एक प्रोटीन आहे. याच्यानंतर आपण बघूया. हिम आहे हा काय करतो, तुमच्या ब्लडला कलर देण्याचं काम करतो. ब्लडला कलर देण्याचं काम कोण करतो, तर हिमोग्लोबिन मधला हिम कंपाऊंड करतो. बरोबर. बरोबर. आता तुमचा इथे हिमोग्लोबिनच फॉल्टी आहे. तुमचा हिमोग्लोबिनच फॉल्टी आहे. तर तो त्याचा जो कलर देण्याचं काम आहे तो प्रॉपरली करू शकत आहे का, इथे करू शकत नाही. ठीक आहे. मग याला आपण काय म्हणतो, हायपोक्रोमिक म्हणतो. त्याचा जो कलर आहे आहे तो कसा असतो, कमी असतो. ठीक आहे. हायपोक्रोमिक म्हणजे याच्यामध्ये जो आहे तुमचा थॅलेसिमिया जो आहे, त्यामध्ये तुम्हाला जो अॅनिमिया बघायला मिळतो. जेव्हा तुम्ही सीबीसी करणार आणि जेव्हा तुम्ही सीबीच्या क्वालिटेटिव्ह फाइंडिंग्स बघणार, क्वांटिटेटिव्ह फाइंडिंग्स बघणार म्हणजे किती आरबीसी किती आहेत, डब्ल्यूबीसी किती आहेत, प्लेटलेट्स किती आहेत. ठीक आहे. काय झालं, तुमची क्वांटिटेटिव्ह फाइंडिंग झाल्या. जेव्हा आपण क्वालिटेटिव्ह फाइंडिंग्स बघतो म्हणजे तुमच्या न्यूट्रोफिलचा आकार कसा आहे, तुमच्या आरबीसीचा आकार कसा आहे, मायक्रोसायटिक आहे का नॉर्मोसायटिक आहे का मॅक्रोसायटिक आहे, त्यानंतर तुमच्या आरबीसी हायपोक्रोमिक आहेत का हायपरक्रोमिक आहेत का नॉर्मोक्रोमिक आहेत. ठीक आहे. हे सगळं काय झालं, आपण क्वालिटेटिव्ह इंटरप्रिटेशन काय झालं, आपलं सीबीसी झालं. मग जेव्हा तुम्ही क्वालिटेटिव्ह इंटरप्रिटेशन करणार, जेव्हा तुम्ही थॅलेसेमियाच्या पेशंटचं क्वालिटेटिव्ह इंटरप्रिटेशन करणार कशाचं, आरबीसीचं, किंवा तुम्हाला काय बघायला मिळणार, तर आरबीसी मायक्रोसायटिक आणि हायपोक्रोमिक बघायला मिळणार. ठीक आहे. हे झालं आपल्या कशाचं, थॅलेसिमियाच्या आरबीसी बद्दल. त्यानंतर तुमच्या जे आरबीसी आहेत बघा, तर ह्या आरबीसी कशात फॉल्ट आहेत, ह्या आरबीसी फॉल्ट आहेत. आणि ह्या आरबीसी कुठे बनल्या होत्या, तुमच्या बोन मॅरो मध्ये बनल्या होत्या. आणि तुमचा बोन मॅरो काय करतोय, फॉल्टी आरबीसी बनवतोय. म्हणून तुमचं लिव्हर येतं काय करायला बघतं, शहाणपणा करतं. लिव्हर काय म्हणतं, बोन मॅरो तुला काय आरबीसी बनायला जमत नाही, आता आरबीसी काय करणार, त्याला भाई बनायगा. कोण म्हणतं, लिव्हर म्हणतो. लिव्हर काय म्हणतो, अब आरबीसी तेरा भाई बनाएगा. पण लिव्हरचं काम आरबीसी बनवणं आहे का, त्याचं काम एकेकाळी ते होतं. तो जेव्हा फिटर लाईफ मध्ये जेव्हा आपण होतो तेव्हा तुमचं जे आरबीसी आहे तो कोण बनवायचा, लिव्हरच बनवायचा. पण आता ते काम त्याने हँडओव्हर केलंय कुणाला, बोन मॅरोला. पण आता अचानक तो काय म्हणतो, मी परत ते काम टेक ओव्हर करणार. बाबा तू इतके वर्ष थांबला होतास, तू विश्रांती घेतला, तू काम ते करायचं विसरून गेलास, तू परत ते काम नको करू. पण लिव्हर म्हणतो नाही मी करणारच. बाबा मग बोन मॅरो म्हणतो ठीक आहे तू पण कर, मी पण करतो. मग आता लिव्हर इथे काम करायला घेतो. पण लिव्हर मध्ये काम करायला घेतल्यामुळं त्या लिव्हरला येतो लोड. लिव्हरवर काय होतो, लोड वाढतो. आणि हा लोड वाढल्यामुळं आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे हिपॅटोमेगॅली. हिपॅटोमेगॅली बघायला मिळते. ठीक आहे. हा झाला तुमचा एक हिपॅटोमेगॅलीचा विषय. त्याच्यामुळे आता तुमच्या ज्या आरबीसी आहेत त्या कशा फॉल्टी प्रोडक्शन झाल्यात. आता तुमचे नॉर्मल जे आरबीसी असतात त्यांचा लाईफ स्पॅन असतो 120 दिवस. 120 दिवसांनी तुमच्या आरबीसी काय होतात, डिस्ट्रक्ट केले जातात. कुठे डिस्ट्रक्ट केलं जातात, स्प्लीन मध्ये. कुठे डिस्ट्रक्ट केलं जातं, स्प्लीन मध्ये काय केलं जातं, आरबीसीला डिस्ट्रॉय केलं जातं. त्याचा आपण काय म्हणतो, ग्रेन्युलर ऑफ आरबीसी म्हणतो. कोणाला म्हणतो, स्प्लीनला म्हणतो. मग आता तुमचा जो आरबीसी आहे त्या नॉर्मल जर असतील तर 120 दिवस आपण टिकतात. आता तुमच्या इथं आरबीसी काय आहे, फॉल्टी प्रोडक्शन झालेलं आहे. मग तुमची बॉडी काय म्हणते, ही आरबीसी खराब आहे, ही आरबीसी खराब आहे, चला हिला पाठवा कुणाकडे, स्प्लीनकडे. डिस्ट्रक्शन करून टाकायचं. परत दुसऱ्या आरबीसी हिला पण पाठवा स्प्लीनकडे, हिला पण पाठवा स्प्लीनकडे. अरे तुम्ही सगळ्या स्प्लीनकडे आरबीसी पण पाठवताय. मग स्प्लीन काय म्हणतो, माझ्यावर मेडिकल लोड यायला लागलाय. मग हा स्प्लीन काय करतो, मी पण मेगॅली म्हणतो. मग इथं पण काय होतं, स्प्लिनोमेगॅली, मी पण मेगॅली. ठीक आहे. मग हा पण स्प्लिनोमेगॅली झाला, इथं हिपॅटोमेगॅली. आणि याला कॉम्बिनेशन मध्ये आपण जर माहित असेल तर काय म्हणतो, हिपॅटोस्प्लिनोमेगॅली म्हणतो. काय म्हणतो, हिपॅटो स्प्लिनोमेगॅली. म्हणजे तुमचं हिपॅटिकची साईज पण वाढते, लिव्हरची पण साईज वाढते आणि स्प्लीनची पण साईज वाढत आहे. तर हे जे आहे ते मोठे मोठे आपल्या काय होत असतं, स्प्लीन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. ठीक आहे. जेव्हा तुम्ही काय करता, एखाद्या थॅलेसिमियाच्या पेशंटचे जेव्हा तुम्ही काय बघता, सीबीसी बघता, त्या सीबीसी मध्ये तुम्हाला लिहून येतं त्या पेशंटचा एमसीएच काय आहे, लो आहे. आणि त्या पेशंटचा एमसीएचसी काय आहे, हा पण लो आहे. आणि हा सर एमसीएच आणि एमसीएचसी ही काय भानगड आहे, हे काय आहे तुमचं एमसीएच म्हणजे काय, मीन कार्पस्कुलार हिमोग्लोबिन. हा काय होतो, कमी होतो. मीन कार्पस्कुलर हिमोग्लोबिन कमी होतो म्हणजे काय, तुमचा जो एक पर्टिक्युलर एचबी आहे, एक पर्टिक्युलर जो एचबी आहे, ठीक आहे, सॉरी आरबीसी आहे. एक मिनिट, तुमची एक जी पर्टिक्युलर आरबीसी आहे, ठीक आहे, एक जी तुमची पर्टिक्युलर आरबीसी आहे, या आरबीसी मधलं जे वेट आहे, वेट ऑफ एचबी, या आरबीसी मधलं या एका आरबीसी मध्ये तुमचं किती अमाऊंट ऑफ एचबी आहे हे जेव्हा आपण काय करतो, कॅल्क्युलेट करतो. म्हणजे आपण प्रत्येक आरबीसीला करतो, आरबीसीला घेतलं, वजन केलं, याच्यामध्ये एचबी घेतलं, असं करतो. आपण ते करणं पॉसिबल पण आहे काच नाही. मग आपण काय करतो, असं सगळ्या काय करतो आणि त्यांचं काय करतो, आपण ऍव्हरेज करतो. ठीक आहे. आणि ते ऍव्हरेज आहे तर किती आले पाहिजे, 22, ठीक आहे, 23 ते 33. ठीक आहे, 23 ते 33 म्हणू शकतो आपण. तेव्हा काय व्हायला पाहिजे, यायला पाहिजे. तर ते आपण काय म्हणतो, एमसीएच काय म्हणतो आपण, नॉर्मल आहे असं आपण म्हणतो. मेन कॉर्पस्कुलर हिमोग्लोबिन मध्ये आपण काय म्हणतो, ऍव्हरेज वेट बघतो. ठीक आहे, ऍव्हरेज वेट बघतो. त्यानंतर तुमचा एमसीएचसी आहे तर आपण काय म्हणतो, एमसीएच आपण काय म्हणतो, मेन कॉर्पस्कुलर
मीन कार्पुस्कुलार हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये आपण काय करतो, एक सर्टन वॉर्मिंग घेतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे. हा एक डेसिलिटरचा आपण काय क्यूब घेतला, याच्यामध्ये आपण काय केलं, जेवढं काही आरबीसी मावतील तेवढ्या आरबीसी आपण याच्यामध्ये काय केल्या, बसवल्या. आणि आता ह्या सर्व जे आरबीसी आहेत, सर्व आरबीसी मधलं हिमोग्लोबिनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, हिमोग्लोबिनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे आपण मोजलं. तर आपण काय म्हटलं, MCHC म्हटलं. पण तुमचा जो MCHC पण कमी आहे आणि MCH पण कमी आहे का, कारण तुमचा प्रॉब्लेम कुठं आहे, हिमोग्लोबिन मध्ये प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. जर तुम्ही आता तुमचा अॅनिमिया वेगवेगळ्या टाईपचे असतो, ठीक आहे. व्हिटॅमिन B12 मुळे अॅनिमिया होऊ शकतो, आयर्न मुळे अॅनिमिया होऊ शकतो. म्हणजे तुमचा आयर्न मुळे जर अॅनिमिया असेल तर तुमचा जो MCHC आणि MCH आहे ते वाढून बघायला मिळतो का, कारण त्याच्यामध्ये आयर्न मध्ये प्रॉब्लेम आहे पण तिथे HB ची संख्या खूप जास्त आहे. ठीक आहे. तर हे जे आहे ते आपल्याला काय डिफरन्शियल डायग्नोसिस करण्यासाठी मदत करतात. फक्त तुम्ही फक्त तुमच्या सीबीएसई मध्ये फक्त HB बघितला किती आहे, 4.7 आहे. अॅनिमिया आहे म्हणून विषय संपतो का, नाही. अॅनिमिया कुठला आहे, का आहे, कशामुळे झाला, त्याचा रूट कॉज काय आहे ते फाइंड करायला पाहिजे. तुम्ही फक्त अॅनिमिया आहे म्हणून पेशंटला PCV ट्रान्सफ्यूज करताय, पेशंटला PRB होता, ते परत बी होऊन चाललंय, तुम्ही या पेशंटला घेऊन 2 दिवसांतर यायला, परत 2 दिवसांत पेशंटला PCV ट्रान्सफ्यूज करायला लागलाय. तुम्ही एकतर काय करायला लागला, तुमचा वेळ आणि तुमची संसाधनं दोन्हीचा पण काय करायला लागला, तुम्ही दुरुपयोग करायला लागलाय. पण तुम्हाला काय करायला लागतं, अशा वेळेस तुमचा रूट कॉज जो आहे डिसीजचा तो फाइंड करायला लागतो, जेणेकरून काय होईल, तुमचं डायग्नोसिस जे आहे ते करेक्ट होईल, तुमची ट्रीटमेंट जे आहे ते करेक्ट होईल. त्यामुळे जे तुम्हाला डिफरन्शियल डायग्नोसिस जे आहे ते पण माहित असणं तेवढंच गरजेचं असतं. ठीक आहे. तर मग आपल्याला थॅलेसेमिया हा जो क्वेश्चन याच्यामध्ये काय विचारलं होतं, तर तुमचा जो थॅलेसेमिया आहे त्याच्यामध्ये विचारलं होतं आपल्याला की कुठली स्टेटमेंट जी आहे ती चुकीची आहे. बघा, फर्स्ट ऑप्शन मध्ये रिड्यूस ऑफ अब्सेंट सिंथेसिस ऑफ बीटा चेन्स ऑफ हिमोग्लोबिन हे होतं का, तर हो, बरोबर होतं. त्यामध्ये काय होतं, तुमचे जे बीटा चेन्स ऑफ हिमोग्लोबिन जे आहेत एक तर कमी होतात किंवा अब्सेंट असतात. त्यानंतर काय होतं बघा, इट रिझल्ट्स इन मॅक्रोसायटिक अँड हायपोक्रोमिक अॅनिमिया. आता आपण बघितलं होतं कुठला अॅनिमिया होतो, याच्यामध्ये मायक्रोसायटिक होतो आणि हायपोक्रोमिक होतो. हायपोक्रोमिक होतो. पण इथं काय म्हटलं आता, मॅक्रोसायटिक म्हणजे ही स्टेटमेंट थोडीशी आपल्याला चुकीची वाटते. हायपोक्रोमिक हे बरोबर होतं. चला, नेक्स्ट ऑप्शन काय म्हणतो, थर्ड, पेशंट विथ थॅलेसेमिया मेजर हॅव हिपॅटोस्प्लेनोमेगॅली. हिपॅटोस्प्लेनोमेगॅली का होते हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर लास्ट ऑप्शन आहे बघा, ट्रीटमेंट इन्क्लूड्स रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन अँड रिड्युसिंग ट्रान्सफ्युजन आयर्न. बघा, जेव्हा आपण थॅलेसेमियाच्या ट्रीटमेंट बद्दल बोलतो, तर आता हा तर काय जेनेटिक डिसऑर्डर, त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागतं, जर मेजर अॅनिमिया असेल, ठीक आहे, मेजर थॅलेसेमिया असेल तर आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन हे काय असतो, ओनली ऑप्शन असतो. त्या पेशंटमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त ब्लड ट्रान्सफ्युजन आहे ते पिरियडिकली करावं लागतं. बरं, आता तुम्ही ब्लड ट्रान्सफ्युजन केल्यामुळे काय होऊ शकतं, पेशंटमध्ये आयर्नचा ओव्हरलोड होऊ शकतो. आयर्नचा ओव्हरलोड होऊ शकतो आणि हा आयर्न ओव्हरलोड टॅकल करण्यासाठी आपण काय करतो, आयर्न चिलेशन थेरपी देतो. आयर्न चिलेशन थेरपी देतो आणि आयर्न चिलेशन थेरपी देत असताना आपला ड्रग ऑफ चॉईस कुठला निवडून येतो, इथे आयर्न चिलेशनसाठी ड्रग ऑफ चॉईस कुठला आहे, तर आहे आपला डेफ्रेक्झामाइन आहे तुमचा ड्रग ऑफ चॉईस तुम्हाला बघायला मिळतो. चला, तर याचा आन्सर काय असणार आहे, बी आन्सर असणार आहे. म्हणजे तुमचं हे सी आणि डी तिन्ही पण करेक्ट होते, फक्त चुकीचं कुठलं होतं, मॅक्रोसायटिक नसतो, कसा असतो, मायक्रोसायटिक आणि हायपोक्रोमिक अॅनिमिया बघायला मिळतो आपल्याला कुणामध्ये, थॅलेसेमियाच्या पेशंट मध्ये. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हिपॅरिन acts by. First option is interfering with vitamin K absorption. Second is dissolving existing thrombi. Third is inactivating thrombin that forms and dissolving existing thrombi. Last is preventing conversion of factors that are needed in the formation of clots. बघा, हिपॅरिन कसा ऍक्ट होतो हे समजून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, थोडंसं क्लॉट्स कशा बनतात हे समजून घ्यावं लागेल. तुमची ब्लडचे क्लॉट्स आहेत ते कशी बनते ते समजून घ्यावं लागते. बघा, फर्स्ट तुमचा फॉर एक्झाम्पल तुमचे काय ब्लड वेसल आहे आणि ह्या ब्लड वेसलला काय झाली, कुठेतरी इंजुरी झाली. इंजुरी झाली. आता इंजुरी झाली म्हणजे भळाभळा पहिले काय होणार, तुमचं रक्त गळणार आणि मग थोड्या वेळाच्या नंतर आपल्या बॉडीला काय करणार की बाबा इथे आपली काय झाली, एक वेसल जी आहे ती पंक्चर झालेली आहे. मग आता इथे पण काय करायला पाहिजे, क्लॉट तयार करायला पाहिजे. मग हे कुठं ठरलं, आता यांचं ठरलं म्हणजे क्लॉट तर बनवायचे कशी क्लॉट. मग हे क्लॉट बनवण्यासाठी सर्वप्रथम जी तुमची जिथं काही ओपनिंग झाली आहे, ठीक आहे, तर ही जी तुमची काही वेसल जी आहे ती पंक्चर झाली आहे, या इथं सर्वप्रथम काय व्हायला पाहिजे, एक अशी जाळी बनायला पाहिजे, एक असं मेशवर्क बनायला पाहिजे. ठीक आहे, एक जाळी बनायला पाहिजे आणि मग या जाळीमध्ये काय होतं, तुमच्या प्लेटलेट जाऊन अडकतात. कोण अडकतात, प्लेटलेट अडकल्या. बघा कशा अडकल्या, ही जाळी इथं प्लेटलेट अडकली, जसं प्लेटलेट खातो तेव्हा प्लेटलेट अडकल्या तुमच्या अडकल्या, रस्ता थांबली. म्हणजे तुमची काय ब्लिडिंग होत होती ती ब्लिडिंग काय झाली, थांबली. ब्लिडिंग काय झाली थांबली, एकतर कमी झाली किंवा स्टॉप झाली. पण हे जे स्ट्रक्चर बनल्यावर आपण काय म्हणतो, क्लॉट म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण क्लॉट म्हणतो. क्लॉट बनण्यासाठी जे आहे खूप मोठं जे आहे ते बॉडीला रामायण महाभारताच्या मागे खूप करायला लागतो. इथं तुम्ही ही जी काही तुम्ही इथं एक हे बनवली होती, फ्रेमवर्क बनवली, एक मेश बनवली होती, एक जाळी बनवली होती. ठीक आहे, ही अशीवाली जाळी, ही कोण बनवतं, हे बनवतं फायब्रिन्स.
ठीक आहे, फायब्रिन्स बनवतात. हे कोण बनवतं? फायब्रिन्स बनवतात. तुमचा फायब्रिन असतो हा तुमच्या बॉडीमध्ये असं काही फिरत नाही. जर तुमच्या बॉडीमध्ये हा फायब्रिन्स असत असेल, हा पण कुठेही अडकत असतो, कुठली पण क्षेत्रात घुसलेला असतात. नाही आपल्याला असं होऊ द्यायचं आहे का? तर होऊ द्यायचं नाही. तर तुमचा जो फायब्रिन्स असतो हा तुमच्या बॉडीमध्ये इनऍक्टिव्हेटेड फॉर्ममध्ये तयार असतो. बॉडीमध्ये नसतो का? हा असतो. पण कसा असतो? इनऍक्टिव्हेटेड फॉर्ममध्ये असतो. त्याला आपण काय म्हणतो? फायब्रिनोजन. काय म्हणतो? फायब्रिनोजन. फायब्रिनोजन या फॉर्ममध्ये तो असतो. ठीक आहे. मग आपल्याला जर तिथे ते जाळी बनवायची असेल, मेशर बनवायचा असेल, जिथं ब्लड व्हेसल फुटले त्या जागी, तर आपल्याला काय करायला लागेल? या फायब्रिनोजनवरचं काय करायला लागेल? कन्व्हर्जन करायला लागेल. कशामध्ये? फायब्रिनमध्ये. या फायब्रिनोजनचं फायब्रिनमध्ये कन्व्हर्जन करायला लागेल. बरं बाबा ठीक आहे, करूया. मग आता या फायब्रिनोजनचं फायब्रिन कन्व्हर्ट करायला कोणीतरी काय करायला पाहिजे? कमांड द्यायला पाहिजे. ठीक आहे. उगाचच तो फायब्रिनोजन फायब्रिनमध्ये कन्व्हर्ट होईल का? तर तो होणार नाही. मग या फायब्रिनोजनचं फायब्रिनमध्ये कन्व्हर्जन कधी होईल? जर तिथं थ्रोम्बिन नावाचा एक घटक असेल तर. कोण असेल तर? थ्रोम्बिन नावाचा घटक असेल तर काय होईल? तुमचं फायब्रिनोजनचं काय होईल? कन्व्हर्जन कशामध्ये होईल? फायब्रिनमध्ये होईल. बरं. मग तुमचा थ्रोम्बिन जो आहे हा कधी येतो? थ्रोम्बिन कधी येतो? हा थ्रोम्बिन जो असतो तुमच्या बॉडीमध्ये हा पण कसा असतो? इनऍक्टिव्हेटेड फॉर्ममध्ये ऍज अ थ्रोम्बिनोजन म्हणून प्रेझेंट असतो. कसा म्हणून प्रेझेंट असतो? ऍज अ थ्रोम्बिनोजन. ऍज अ थ्रोम्बिनोजन म्हणून काय असतो? हा प्रेझेंट असतो. ठीक आहे. म्हणजेच तुमचं जे थ्रोम्बिनोजन आहे त्याचं कन्व्हर्जन थ्रोम्बिनमध्ये व्हायला पाहिजे. तुमचा जो थ्रोम्बिन आहे हा थ्रोम्बिनने काय करायला पाहिजे? फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन कशाला करायला सॉरी फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये करायला पाहिजे? फायब्रिनमध्ये करायला पाहिजे. फायब्रिनने एक मेशवर तयार करायला पाहिजे. त्या मेशवरवर जाऊन तुमच्या प्लेटलेट टाकल्या पाहिजेत. हे सगळं झाल्याच्या नंतर मग काय होतं? तुमची क्लॉट जी आहे ती फॉर्म होते. ठीक आहे. म्हणजे तुमची एक क्लॉट जी आहे ती रक्ताची एक गुठळी बनण्याच्या मागं ही सगळी प्रोसिजर जी असते. आता तो आपला जो मेन क्वेश्चन आहे तो इथं येऊया आपण. याच्यामध्ये आपल्याला विचारलं की हिप्पॅरिन इथं काय काम करतो? बघा, हिप्पॅरिन जे आहे ते याच्यातल्या कुठल्या गोष्टीला काय करतो? अडथळा आणतो, जेणेकरून तुमची क्लॉट जी आहे ती फॉर्म होत नाही. तर बघा, जो हिप्पॅरिन आहे तो ऍक्ट करतो इथे. कुठे? इथे. तो ऍक्ट कुठे करतो? थ्रोम्बिनवर ऍक्ट करतो. तो काय करतो? तर थ्रोम्बिनोजनचं एक तर थ्रोम्बिनमध्ये बनवू देत नाही, आणि जर थ्रोम्बिन बनला तर त्याला तिथे थांबू देत नाही. त्याला काय करतो? इनॅक्टिव्ह करून टाकण्याचं काम करत असतो. ठीक आहे. तर मग बघा आपण ऑप्शन काय सांगितले? ऑप्शन आपण काय सांगितलं बघा. फर्स्ट ऑप्शन सांगितलं तुला इंटरफिअरिंग विथ व्हिटॅमिन के अब्झॉर्प्शन. हे कुणाचं काम आहे? वॉरफरिनचं. इथे हिपॅरिनचा रोल नाही आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन तुला डिझॉल्विंग एक्झिस्टिंग थ्रोम्बाय. ज्या थ्रोम्बाय ऑलरेडी थांबलेल्या असतील, ऑलरेडी मॅशवर झालेल्या असतील बघा इथं. इथे बघा, जर तुमचा जो थ्रोम्बिन इथे जर तुमचा हिपॅरिन ऍड झाला आणि त्याच्यानंतर हे जे काही फायब्रिनोजन वगैरे व्हायला लागले, जर हे ऑलरेडी जर फायब्रिन हे तयार झालेली असेल क्लॉट, त्याला हिपॅरिन तुमचा काय करू शकतो का नाही? हिपॅरिन ही जी तुमची इथपासून जे इकडची जी प्रोसिजर आहे ती थांबू शकतो. पण याची थ्रोम्बिन पेक्षा जी पुढची प्रोसिजर आहे त्याला हिपॅरिन काही करू शकत नाही. ह्याला तुमची क्लॉट बनली त्याला हिपॅरिन काही करू शकत नाही. डायरेक्टली म्हणतो, डायरेक्टली हिपॅरिन त्याला काय करू शकत नाही. इनडायरेक्टली बरंच काय करू शकतोय. ते कसं करू शकतो? तो सांगतो मी. चला, डिसऑर्डिंग एक्झिस्टिंग मध्ये हिपॅरिन जो आहे तो डायरेक्टली काम करू शकत नाही. ठीक आहे, डायरेक्टली काम करू शकत नाही. डायरेक्टली काम कोण करू शकतं? तुमचे जे काही थ्रोम्बोलायटिक्स ड्रग असतात. कुठले? थ्रोम्बोलायटिक्स. सगळं तुमचं कुठला? स्ट्रेप्टोकायनेस झालं, स्ट्रेप्टोकायनेस. त्यानंतर तुमचं कुठलं झालं? अल्टिप्लेज. ठीक आहे, अल्टिप्लेज. त्याला आपण काय म्हणतो? टिश्यू प्लाझ्मिनोजन ऍक्टिव्हेटर, टीपीएज असं आपण म्हणतो. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, इनॅक्टिव्हेटिंग थ्रोम्बिन दॅट फॉर्म्स अँड डिझॉल्विंग एक्झिस्टिंग थ्रोम्बाय. काय करतो तो? थ्रोम्बिनला काय करतो? इनॅक्टिव्हिंग करतो. आणि हा जो थ्रोम्बिन काय करतो? काय करतो? नवीन क्लॉट्स बनत होता आणि डिझॉल्विंग एक्झिस्टिंग थ्रोम्बाय. आता तुमचा थ्रोम्बिन आहे बघा, हा थ्रोम्बिन काय करतो? थ्रोम्बिन जाऊन जे तुमच्या क्लॉट्स आहेत या क्लॉट्सला डिझॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. म्हणजे तुमचा हिपॅरिन जो आहे तो कसा करू शकतो? इनडायरेक्टली काय करू शकतो? एक्झिस्टिंग थ्रोम्बाईला काय करू शकतो? काढून टाकू शकतो. डायरेक्टली जे आहे ते एक्झिस्टिंग थ्रोम्बाईन जे आहे त्यांना ऍक्ट करू शकत नाही. तो डायरेक्टली थ्रोम्बिनवर ऍक्ट होतो आणि नंतर तो थ्रोम्बिन जो आहे तो एक्झिस्टिंग थ्रोम्बिनवर सॉरी एक्झिस्टिंग जे काही तुमच्या थ्रोम्बस बनलेले आहेत त्यांच्यावर ऍक्ट करू शकतो. लास्ट ऑप्शन दिलेला बघा, प्रिव्हेंटिंग कन्व्हर्जन ऑफ फॅक्टर्स दॅट आर नीडेड इन द फॉर्मेशन ऑफ क्लॉट्स. जे कन्व्हर्जन ऑफ फॅक्टर्स आहेत त्याचा पण इथे काही रोल नाही आहे. ठीक आहे, मग ऑप्शन सी काय असणार आहे? आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ड्युरिंग ब्लड ट्रान्सफ्युजन थेरपी पेशंट डेव्हलप सिम्पटम्स लाईक इन्क्रीज टेम्परेचर. पेशंटला काय झालं? टेम्परेचर वाढलेलं आहे, चिल्स आलेले आहेत आणि पेन इन द किडनी रिजन आहे. द सिम्पटम्स इंडिकेट रिएक्शन. याच्यापैकी कुठलं जे आहे ते खालीपैकी ऑप्शन असेल जे की आपल्या सगळ्याच्या सिम्पटम्सला काय करतं? सपोर्ट करतं. कुठलं जे डायग्नोसिस आहे ते सपोर्ट करतं. आता विचारलंय हा क्वेश्चन तुमच्यासाठी काय असणार आहे? होमवर्क असणार आहे. याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, तोपर्यंत आपण ठीक आहे याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा आहे. हा जो आपला एपिसोड आहे तो इथे संपलेला आहे आणि आपण नंतरच लवकरच काय करू करणार आहोत, पुढच्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांचं धन्यवाद.